नमस्कार. इथे उपस्थित सर्वांना मी मानसी संजय शेठ मांजरेकर सहर्ष स्वागत करते. संत सोईलोबानाथ आंबे म्हणतात, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. आणि मला वाटतं याचीच प्रेरणा घेऊन याच वाक्याचं घोषवाक्य बनवून मांद्रे येथील साहित्य संगम ही संस्था गेली 35 वर्ष नित्य नियमाने हा ज्ञानाचा साहित्य सेवेचा ज्ञानदीप तेवत ठेवण्यासाठी कार्यरत आहे. आणि ही साहित्य संस्था अनेक उपक्रम राबवत असते. असाच एक उपक्रम म्हणजे या वर्षभरात चाललेली रवींद्र पिंगे या लेखकांच्या विविध पुस्तकांची चर्चा. तर आज याच पुस्तक चर्चेच्या सांगता सोहळ्याला आपण इथे उपस्थित आहोत. तर सर्वप्रथम मी साहित्य संगमचे अध्यक्ष श्री सुभाष शेळगावकर यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावे. संत श्रेष्ठ सौरभानाथ आंबे, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हे ब्रीद वाक्य असलेली साहित्य संगम संस्था ही मे 1990 मध्ये स्थापन झाली. आज तागायत 439 कार्यक्रम मासिक अखंडित घेण्यात आले. संस्थेला 35 वर्षे पूर्ण होऊन आज संस्था 36व्या वर्षात आपली वाटचाल करत आहे. अखंडित म्हणण्यामागचं कारण की करोना महामारी सुद्धा आम्ही कधीही या कार्यक्रमांना खंड पडू दिलेला नाही. नवोदित लेखक, कवी, वाचक, कलाकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम ही साहित्य संगम संस्था करत आहे. त्याचबरोबर मराठीची ही पालखी पुढे नेण्याचं काम आजपर्यंत साहित्य संगम करत आहे. मासिक कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं, स्वतःच्या साहित्याचं सादरीकरण, पुस्तक विवेचन व चर्चा, एखाद्या लेखकाच्या पुस्तकावर चर्चा, लेखकाच्या निवड, साहित्यावर चर्चा, व्याख्याने, परिसंवाद, मुलाखती, मग त्या लेखकाच्या असू दे, कवीच्या असू दे, कलाकारांच्या असू दे, दशावतारांच्या असू दे, कार्यशाळा. सध्या 2 कार्यशाळा चालतात, त्या म्हणजे वाचन साधना आणि शुद्ध लेखन, मराठी शुद्ध लेखन कार्यशाळा. गोवा व महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांना आणि त्याचबरोबर गोवा व महाराष्ट्रातील नामवंत ग्रंथालय जे आहेत त्यांना भेट देण्याचं काम ही साहित्य संगम दरवर्षी करत असते. साहित्यिक सहल, पुस्तक प्रकाशन सोहळे, नाटकावर चर्चा, पुस्तक भिशी. आजपर्यंत आमच्या साहित्य संगमकडे 1,00,000 रुपयाची पुस्तकं जमा आहेत. या मंडळाला सदस्य नोंदणी नाही. आपल्याला माहित असेल, वर्षातून 4 कार्यक्रम, 4 मासिक कार्यक्रम जर तुम्ही हजर राहिलात किंवा त्याला उपस्थिती लावली तर तुम्ही त्याचे सदस्य होऊ शकता. सदस्याचं शुल्क नाही, त्याचबरोबर मंडळाचं पंजीकरण सुद्धा नाही आणि ते जाणीवपूर्वक केलेलं नाही. या मंडळाचं बँकेत कुठेही खातं नाही. मोठ्या कार्यक्रमांना आमचे जे सदस्य आहेत ते स्वतः सदस्य वर्गणी काढून हा कार्यक्रम करतात. या मंडळाला लाभलेले माजी अध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक श्री सुहास पारसेकर, लोककला अभ्यासक सौ पौर्णिमा केरकर ह्या आमच्या माजी अध्यक्ष आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना साहित्य संगमच्या मार्फत किंवा तर्फे आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. शिक्षक व पत्रकार श्री विठोबा बगळी सर, त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाचे निवृत्त उपसंचालक कैलासवासी अच्युत नाईक असे आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. साहित्य संगमच्या कार्यक्रमात सहभागी असलेले साहित्यिक व कलाकार त्यांची मी थोडक्यात नावं सांगतो. मधु मंगेश कर्णिक, नारायण सुर्वे, फुलस शिंदे, माधवी देसाई, रवींद्र पिंगे, प्रसाद पंडित, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, राजन तामाणे, जयंत सावरकर, उदय म्हैसकर, आशा शेलार, जगन्नाथ तांदळगावकर, लम बांदेकर, माधव वझे, राम विजय परब इत्यादी साहित्यिक. आपल्याला माहित असेल, गेल्या कार्यक्रमातही मी सांगितलेलं की साहित्य संगम याची प्रेरणा घेऊन आजगाव सिंधुदुर्ग येथे
येथे त्यांनी स्वतःच प्रेरणा कट्टा तयार केला आणि तो प्रेरणा कट्टा असा होता की साहित्य संगमची प्रेरणा घेतली आणि म्हणून त्यांनी साहित्य प्रेरणा कट्टा असा त्याने आपली संस्था सुरू केलेली आहे. आजवर त्यांनी मला वाटतं 63 मासिक कार्यक्रम आणि अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. 2 साहित्य संमेलनं आयोजित केली. तर 35 वर्ष सातत्यपूर्ण अखंडित 439 कार्यक्रम करणारी ही साहित्य 729 कार्यक्रम साजरा करणारी साहित्य संगम ही एकमेव देशातील संस्था आहे असं मी मानतो. यंदाचं वर्ष साहित्यिक आणि ललित लेखक सुप्रसिद्ध साहित्यिक कैलासवासी रवींद्र पिंगे यांचा जन्मशताब्दी वर्ष असल्या कारणे संपूर्ण वर्षभर आम्ही साहित्य संगम मार्फत प्रत्येक मासिक कार्यक्रमाला 2 त्यांची पुस्तकं निवडली आणि त्या 2 पुस्तकावर चर्चा आणि विवेचन अशी. आणि आजचा जो दिवस आहे हा साहित्य संगम समारोपाचा कार्यक्रम करते. म्हणजे इथं दिलेले आहे बघा, कैलासवासी रवींद्र पिंगे जन्मशताब्दी पुस्तक चर्चा सांगता सोहळा. या सांगता सोहळ्यास आपण इथं जमलेला आहात. तर आज आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत श्रीमती मीरा प्रभू वेर्लेकर, लेखन आणि ज्यांचं सहवास रवींद्र पिंगेंचा ज्यांना सहवास लागलेला आहे त्या आपल्याला इथं खास आमंत्रित आहेत. त्याचबरोबर इथं गजानन मांजरेकर सर, आदरणीय गजाननजी हे आपल्या साहित्य संगमचे कार्यवाह आहेत. श्री शरद गावडे सर ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन आणि आयोजन केलेलं आहे ते मुख्याध्यापक असून या हायस्कूलचे. त्याचबरोबर श्री दिलीप मॅथर सर मुख्याध्यापक विद्याप्रसारक हायस्कूल. इतर हायस्कूलचे मुख्याध्यापक इथे जमलेले आहेत. मी सगळ्यांची जर तुला नावं घेत राहिलो तर मला वाटतं इथंच अर्धा तास जाईल. आणि आज मुख्य कार्यक्रम जो आहे तो पुस्तक विवेचन, त्याच्यावर रवींद्रायण डॉक्टर सौ भक्ती आळवे, त्याचबरोबर देवा घरचा पाऊस सौ सोनाली परब विवेचन करणार आहेत. सूत्रसंचालन आपली मानसी करते, मानसी संजय शेठ मांजरेकर. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं, मान्यवरांचं आपलं रसिक प्रेक्षक स्वागत करून मी इथं थांबतो. धन्यवाद. आपल्या ललित लेखांच्या माध्यमातून कधी पटकन तिचे प्रवासाचे वर्णन करणारे लेखक, कवीच्या सहवासातील आठवण अगदी रंगवून सांगणारे, वाचक म्हणून जे वाचले त्यावर भरभरून बोलणारे आणि आपला जन्मगाव उपळेगाव याच्याशी नाळ जोडून ठेवणारे लेखक म्हणजेच रवींद्र पिंगे. तर आजच्या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात आपण करूया. तर दीप प्रज्वलन आणि रवींद्र पिंगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती मी मान्यवरांना करते. संकल्पनेतून आजचा हा उपक्रम आकाराला आला आहे ते म्हणजे साहित्य संगमचे कार्यवाह गजानन मांजरेकर सर. एकूण त्यांच्या साहित्याचा आढावा आम्ही घेतला. त्यानंतर जुलैपासून आत्तापर्यंत म्हणजे गेल्या फेब्रुवारीपर्यंत 16 पुस्तकांचं वाचन झालं आणि आज या ठिकाणी 2 पुस्तकांचं वाचन होईल. चर्चा होईल, विवेचन होईल. मिळून एकूण 18 पुस्तकं आम्ही या वर्षभरात त्यांची वाचली. एक म्हणजे रवींद्र पिंगे हे एक सिद्धहस्त साहित्यिक होते, परंतु त्याहीपेक्षा एक ललित लेखक म्हणून त्यांचं नाव मोठं आहे. म्हणजे मला वाटतं मराठी साहित्यामध्ये एक 4-5 जर नावं घेतली ललित लेखक म्हणून, त्यातले सर्वोत्तम 4-5 जर नावं घेतली तर त्यामध्ये रवींद्र पिंगेचं नाव हे अग्रस्थानी असेल. एक गोष्ट अशी झाली की मगाशी या त्या चित्रफितीमध्ये त्याचा उल्लेख झाला की नवोदित लेखकांना ते मार्गदर्शन करायचे. लेखक म्हणून ते मोठे होतेच, परंतु मला वाटतं की मराठी साहित्यामध्ये त्यांच्या इतकं नव्या लेखकांना मार्गदर्शन कोणीही केलेलं नाही. या ठिकाणी मीरा प्रभू वेर्लेकर जे आहेत त्यांना त्यांचा सहवास लाभला, मार्गदर्शन लाभलं.
आणि विशेषतः पत्र लिहून या नव्या लेखकाशी संपर्क साधणं. म्हणजे त्यांचा परिचय वगैरे नसायचा. कुठेतरी त्यांनी काहीतरी वाचलं, त्याचा पत्ता मिळवायचा, फोन मिळवायचा, त्याला फोन करायचा, पत्र लिहायचा. पत्र मात्र नेहमी 90% पत्र त्यांची 90-95% पोस्ट कार्डवरती, तेवढीच. माझा त्यांचा परिचय असाच झाला आहे. म्हणजे 2004 मध्ये, म्हणजे मी ज्यावेळी 40 मध्ये होतो, त्यांचं लग्न 40 झालं आणि माझ्या 40 मध्ये त्यांचा परिचय झाला. परिचय कसा झाला तर मी साप्ताहिक विवेक नावाचं जे एक साप्ताहिक येतं संघाचं, तर त्यामध्ये आपले प्राचार्य वेलिंगकर सर, सुभाष वेलिंगकर सर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, शिक्षक पुरस्कार. म्हणून मी त्यांच्यावरती एक लेख लिहिला, गोमंतकाचं ऊर्जा केंद्र, प्राचार्य सुभाष वेलिंगकर सर. तर तो त्याने विवेकमध्ये वाचला आणि त्याने विवेकमधून माझा पत्ता मिळवला आणि त्याने पहिलं पत्र मला लिहिलं 6 ऑक्टोबर 2004 मध्ये. आणि त्याने लिहिलं की तुमचा हा लेख मी वाचला, आवडला. आणि मग त्याच्यातलं काय असं त्रुटी आहे ते हळूच त्याने सांगितले की तुम्ही सुभाष वेलिंगकर सरांचा हॅलो नंबर तिथे द्यायला हवा होता. म्हणजे ज्यांना कोणाला त्यांना संपर्क साधायचा असेल तर त्यांना तो साधता येईल. आणि मग त्यांनी माझ्याकडे त्यांचा नंबर मागितला, फोन नंबर किंवा पत्ता द्या. मग मी त्यांना पाठवला. मग त्यांनी सरांना वगैरे फोन केला. तिथून मग आमचा पत्रव्यवहार सुरू झाला. माझ्याकडे त्यांची 10 पत्र आहेत, आजही उपलब्ध आहेत. मग मी त्यांना एकदा घरी जाऊन भेटलो विलेपार्ल्यामध्ये. मग त्याने मला 1-2 पुस्तकं त्यांची भेट दिली, एकदा तिथे दिलं. मग कधीतरी त्याच्यानंतर काय आलं की यांचा माझा परिचय नव्हता. तर त्याने सांगितलं मीरा प्रभू वेर्लेकर म्हणून म्हापशाला अमुक डांगी कॉलनीमध्ये राहतात, मग त्यांचा नंबर दिला, त्यांना तुम्ही संपर्क साधा. मग मी यांना संपर्क साधला. मग ते यांच्याकडे आले, त्यावेळी त्यांना भेटायला गेलो. असं करत करत मग आमचा पत्रव्यवहार चालू झाला. सांगण्याचा उद्देश काय तर कोण कुठला तरी एखादा लेखक काहीतरी एक लेख लिहितो, त्याचा पत्ता शोधून ते काढतात आणि त्याला मग पत्र लिहितात. आणि प्रत्येक पत्रामध्ये 2 गोष्टी अशा आहेत, तुम्ही काय करता, काय चाललंय, मी काय करतो सध्या, मी हे पुस्तक लिहितो, मी लंडनला जाऊन आलो वगैरे, म्हणजे आपलं काहीतरी. आणि सगळ्या पत्राच्या शेवटी बाकी श्रीराम कृपा, हे त्यांचं वाक्य असायचं. तर अशा प्रकारे परिचय झाला. मग जन्मशताब्दी ज्यावेळी आली त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की आपण त्यांचं साहित्य वाचलं पाहिजे. कोणीतरी परवा एक लेख लिहिला, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की वाचक 2च प्रकारचे आहेत. एक ज्यांना रवींद्र पिंगे माहीत नाही आणि दुसरे रवींद्र पिंगेंचे प्रेमी किंवा भक्त. त्याचा अर्थ असा की पिंगेंचा तुम्ही एक लेख जरी वाचला किंवा एक पुस्तक वाचलं तर तुम्ही त्यांच्या प्रेमात पडता. काही लोक असतील की त्याने कधी रवींद्र पिंगेचं नाव पण ऐकलं नसेल, वाचलं नसेल, असे असतील. परंतु ज्यांनी एकदा रवींद्र पिंगे वाचला तो वाचक कायम त्यांच्या प्रेमात पडला. आणि म्हणून आज त्यांची जन्मशताब्दी झाली, गोव्यामध्ये आम्ही केली, मुंबईत तर भरपूर कार्यक्रम त्यांच्या कुटुंबियांनी केले, हैदराबादमध्ये कार्यक्रम झाले. म्हणजे अशा विविध राज्यामध्ये आणि शेकडो हजारो वाचक त्यांच्या सगळीकडे आहेत, ज्यांना त्यांनी पत्र पाठवली. तर अशा प्रकारे एखाद्या लेखकाची जन्मशताब्दी होणं हा खूप दुर्मिळ असा भाग आहे. खरं म्हणजे त्यांनी आपल्या एका लेखामध्ये जे सर्वोत्तम पिंगे नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्यातले सगळे लेख त्यांनीच निवडले. आपल्या सगळ्या पुस्तकातले जवळजवळ त्यांची 40हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली. 50 वर्षाहून अधिक वर्ष त्यांनी लेखन केलं आणि त्यातले उत्कृष्ट लेख त्यांनी निवडले. आणि मंगेश पाडगावकरांची प्रस्तावना त्या ग्रंथाला आहे. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की काहीतरी वाचलं पाहिजे, एक तरी पुस्तक वाचलं पाहिजे, तर मग तुम्ही सर्वोत्तम रवींद्र पिंगे पुस्तक वाचा. म्हणजे सगळ्या सार जो आहे त्यांच्या लेखनाचा, त्याच्यातले सगळे उत्कृष्ट लेख त्याच्यामध्ये आहेत. आणि ते पुस्तक आज उपलब्ध आहे. त्यांची बरीच पुस्तकं ही सध्या उपलब्ध नाहीत. माझ्याकडे त्यांची 21 पुस्तकं आहेत. त्यातलं मानपत्राचा मध्ये उल्लेख झाला बघा, त्यांनी 60 मानपत्र लिहिलेले आहेत आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये. आणि कोणाकोणाची, सगळे मोठमोठे, बाबासाहेब पुरंदरे, लता मंगेशकर, भीमसेन जोशी वगैरे. आणि एका कार्यक्रमात त्यांनी एकाच वेळेला 7 जणांची मानपत्र लिहिली होती. आता एका कार्यक्रमात ज्यावेळी 7 जणांची मानपत्र वाचली जातात त्यावेळी ती वेगवेगळी असली पाहिजेत ना. किती कठीण काम. म्हणजे एक मानपत्र लिहिणं वेगळं, किंवा 10 लिहा तुम्ही 10 वेळेला 10 कार्यक्रम, पण एका कार्यक्रमामध्ये एकाच लेखकाने लिहिली 7 मानपत्र, हा खूप कठीण भाग. तर ते मानपत्रांचं जे पुस्तक आहे ते मराठीतलं एकमेव पुस्तक
म्हणजे मानपत्रांचं पुस्तक असं आणखीन कोणी काढलेलं नाही. ते चतुरंगाने त्यांच्या 81व्या सहस्र चंद्रदर्शन सोहळा जो झाला त्यावेळी ते पुस्तक आणि सर्वोत्तम पिंगे हे पुस्तक त्याने काढलंय. तर मी सांगत होतो की तुम्हाला वाचायचं असेल तर सर्वोत्तम पिंगे किमान तुम्ही वाचलात तर पिंगे म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. तर कल्पना कशी सुचली तर मला असं वाटलं की आमचे जे साहित्य संगमचे वाचक आहेत, सदस्य आहेत, त्यांनी रवींद्र पिंगे वाचावा. तर नुसतं पुस्तक देऊन वाचणार नाही कोण, म्हणून मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक कार्यक्रमात 2 पुस्तकं त्याची चर्चा करायची आणि त्याप्रमाणे ते सुरू झालं. जुलैमध्ये सुरू झालं. जुलैमध्ये चिरेबंदी हे शरद गावडे यांनी पुस्तक त्याचं विवेचन केलं. स्नेहतरंग हे पुस्तक सुभाष शेडगावकर आमचे अध्यक्ष. ऑगस्टमध्ये आनंद पर्व या पुस्तकावर संध्या गोपाळ आरोलकर हिने विवेचन केलं. सोनेरी सूर्यफुले या पुस्तकावर विवेचन करण्यासाठी आम्ही मीरा प्रभुवेरलेकर यांनाच बोलवलेलं. तुषार आणि तारे याच्यावरती दिलीप मेहतर सर. मानवंदना या पुस्तकावरती मीच विवेचन केलेलं. ऑक्टोबरमध्ये पश्चिमेची धनदौलत पौर्णिमा राजेंद्र केरकर आमच्या माजी अध्यक्ष. केशरी कमळ हे त्यांचं पुस्तक मानसी शेड मांजरेकर हिने त्यावरती विवेचन केलं. सुखाची पाकळी हे पुस्तक भोलेश रामचंद्र नाईक यांनी वाचून त्यावरती विवेचन केलं. हिरवीगार पानं हे एक त्यांचं खूप जुनं पुस्तक सुभाष शेडगावकर सर यांनी या पुस्तकाचं विवेचन केलं. डिसेंबरमध्ये गोपाळ धर्मा सावंत यांनी सुखसंगत आणि प्रगती महेंद्र परब यांनी जीवलग सारे हे व्यक्तिचित्र चित्रणात्मक पुस्तकाचं विवेचन केलं. शकुनाचं पान हे सुशांत सहदेव गावडे आणि समाधानाचे सरोवर हे यतीन वल्लभ फाटक यांनी यावरती विवेचन केलं. आणि गेल्या फेब्रुवारीमध्ये बकुळ फुलं मोहाची या पुस्तकावरती नारायण विठ्ठल सावंत आणि काही चंदेरी काही सोनेरी हे पाश्चिमात्य लेखकांची माहिती असलेलं पुस्तक हे महेंद्र देवानंद परब यांनी त्याच्यावरती विवेचन केलं. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर भक्ती आळवे या शकुनाचं रवींद्र रायन हे पुस्तक जे त्यांच्या निधनानंतर प्रकाशित केलं गेलं त्यांच्या कुटुंबियांनी. 2 पुस्तकं त्यांची नंतर प्रकाशित झाली. एक रवींद्र रायन आणि दुसरं पश्चिमेची धनदौलत. त्यातलं रवींद्र रायनवरती आज आपण विवेचन ऐकणार आहोत. भक्ती यशवंत आळवे. आणि देवाघरचा पाऊस या पुस्तकावरती सोनाली धीरज परब या विवेचन करतील. अशा प्रकारे पूर्ण वर्षभर 18 पुस्तकांवरती चर्चा झाली असं होईल. आणि त्यामुळे अनेकांनी म्हणजे 18 जणांनी किमान आमच्या सदस्यांनी ही पुस्तकं वाचली आणि इतरांनी त्याचा आस्वाद घेतला. आणि त्यामुळे एक आवड निर्माण झाली की रवींद्र पिंगे या लेखकाचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे. पिंगेंनी एक शेवटचं सांगतो की आपल्या एका लेखामध्ये त्याच सर्वोत्तम पिंगे याच्यामध्ये त्यांचं शेवटचं एक जे प्रकरण आहे त्याच्यात त्यांनी एक शेवटचा परिच्छेद लिहिला की माझी जन्मशताब्दी ज्यावेळी 2026 मध्ये येईल त्यावेळी कदाचित रवींद्र पिंगे हे नाव लोक विसरलेले असतील. माझं नाव कदाचित अडगडीत पडलेलं असेल, परंतु माझा नातू जो आहे केदार त्याचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे माझी थोडी तरी आठवण कुटुंबीय काढतील. पण त्यांचे शब्द सपशेल खोटे ठरले, कारण गेले वर्षभर सगळीकडे त्यांची जन्मशताब्दी साजरी केली गेली. अनेक पुस्तकावरती चर्चा झाली. मोठमोठ्या जुन्या संस्थांनी त्यांच्या पुस्तकावरती चर्चासत्र ठेवली आणि संपूर्ण वर्षभर आणि हजारो वाचकांनी त्यांची आठवण काढली. त्यामुळे एक भाकीत पिंगेंचं मात्र खोटं ठरलं की माझी आठवण कोणी काढणार नाही, माझं नाव अडगडीत जाईल. परंतु असं झालेलं नाही. आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे साहित्य संगमचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाला त्यांच्या कन्या चित्रा वाघ पिंगे आणि त्यांची सून छाया पिंगे या यायच्या होत्या, परंतु त्यांचा काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी मी उपळे यांचं जो गाव आहे त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी मी माझे मित्र विनय सौदागर, आणखीन रत्नागिरीचे एक पत्रकार असे आम्ही जाऊन तिथे आलो. त्यांचं घर आता त्यांनी चांगलं रिनोव्हेट केलंय. म्हणजे पूर्वी आता दाखवलेलं बघा जुनं तेच त्यांनी ठेवलंय. आणि त्या ठिकाणी जुना गाव आहे तो उपळे. आणि त्यांच्या लेखनामध्ये परत प्रत्येक पुस्तकामध्ये उपळेचा उल्लेख आहे. त्यांना खूप अभिमान होता आपल्या गावाचा. तर असे हे पिंगे आणि योगायोग असा की आज मुद्दाम आम्ही
मीरा प्रभू वेर्लेकर नाव अशासाठी बोलवलं की कोणीतरी मोठा वक्ता बोलवायचा आणि तो काहीतरी सगळं असं मोठं काहीतरी जनरल साहित्याविषयी बोलेल. तर आम्हाला अपेक्षा होती की कोणीतरी पिंगेविषयी बोलावं. त्यांना त्यांचा सहवास लाभला, त्यांच्या घरी ते येऊन राहायचे, त्यांच्या मुलीच्या लग्नाला ती सगळी मंडळी त्यांच्या घरी आलेली, म्हणजे सहवास आणि मार्गदर्शन लाभलेल्या मीरा प्रभू वेर्लेकर या ठिकाणी आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे की प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभलेल्या मीरा प्रभू वेर्लेकर आपले अनुभव या ठिकाणी मांडणार आहेत. तो एक चांगला योग किंवा या कार्यक्रमाचा एक मुख्य बिंदू असं आपण म्हणूया. धन्यवाद. धन्यवाद सर. आता व्यासपीठावर जे आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत त्यांची ओळख आपल्याला बऱ्यापैकी झालेली आहे. तरी कार्यक्रमाचा भाग म्हणून मी साहित्य संगम संस्थेचे ज्येष्ठ सदस्य या रमाकांत कला हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि नाट्य कलाकार शरद गावडे सरांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा परिचय करून द्यावा. कैलासवासी रवींद्र पिंगे सांगता सोहळा हे त्यांच्यावरती जवळजवळ वर्षभर विविध पुस्तकावरती चर्चा झाली आणि आज सांगता सोहळ्यामध्ये सर्वजण आपण जमलेलो आहोत आणि अशा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. प्रास्ताविकाच्या माध्यमातून आणि स्वागताच्या माध्यमातून बहुतेक जणांचा परिचय करून दिलेला आहे, तरी एक कार्यक्रमाचा भाग म्हणून या ठिकाणी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या प्रमुख अतिथी लाभलेल्या आहेत त्या श्रीमती मीरा निशिद प्रभू वेर्लेकर, कैलासवासी रवींद्र पिंगे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या गोमंतकीय साहित्यिक, मूळ कारवारच्या आणि लग्नानंतर त्या गोव्यात स्थायिक झाल्या. अर्थशास्त्राच्या पदवीधर असलेल्या श्रीमती मीरा प्रभू वेर्लेकर यांनी वयाच्या 40 नंतर लेखनास प्रारंभ केला. रंग उगवतीचे, दीपकळ्या, आखणीच्या पारावर, विचार वलय, कर्मयोगी, शब्दवेल ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. रंग उगवतीचे या पुस्तकात मडगावच्या गोमंत विद्या निकेतनाचा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. शब्द सरिता हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. डॉक्टर सुभाष भेंडे, मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, डॉक्टर सोमनाथ कोमरपंत अशा नामवंताच्या प्रस्तावना त्यांच्या पुस्तकांना लाभलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांना बरीच वर्ष कैलासवासी रवींद्र पिंगे यांचा सहवास लाभला. लेखनामध्ये त्यांचे मौलिक मार्गदर्शनही त्यांना लाभलेले आहे. कैलासवासी रवींद्र पिंगे यांना ते आपले लेखन गुरु मानतात. अशा साहित्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमती मीरा निशिद प्रभू वेर्लेकर यांचं आपण मांद्रे साहित्य संगमच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. आपल्या मांद्रे साहित्य संगमचे आदरणीय अध्यक्ष सुभाष शेडगावकर सर यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आदराने स्वागत करावं. कैलासवासी रवींद्र पिंगे यांच्या रवींद्रयान या पुस्तकावर विवेचन करणाऱ्या पूर्वश्रमीच्या भक्ती गोविंद महाजन आणि लग्नानंतरच्या डॉक्टर भक्ती यशवंत आळवे या विरनोळा पेडणे येथील संत सैरवनाथ आंबिये शासकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या मराठी विभागात त्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्या मराठी विषयात MA, शिक्षण शास्त्र विषयात MA अशी पदवी प्राप्त केलेली आहे. गोमंतकीय संतकवी सैरवनाथ आंबिये यांच्या साहित्याचा भाषिक आणि वाङ्मयीन अभ्यास या विषयावर त्यांनी गोवा विद्यापीठाची PhD प्राप्त केलेली आहे. त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक चर्चासत्रांमधून विविध विषयावर शोध निबंध सादर केलेले आहेत. अनेक परिसंवादामध्ये आणि चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या कवयित्री तसेच निवेदकही आहेत. साहित्य संगमच्या वतीने त्यांचे आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. आजच्या या कार्यक्रमामध्ये रवींद्र पिंगे या पुस्तकावरती जी चर्चा करणार आहेत त्यामध्ये निवेदन करणार आहेत त्यामध्ये सौभाग्यवती सोनाली धीरज परब, कैलासवासी रवींद्र पिंगे यांच्या
देवाघरचा पाऊस या पुस्तकावर विवेचन करणार आहे. पूर्वश्रमीच्या सोनाली सावळदेसाई व लग्नानंतरच्या सोनाली धीरज परब या उत्कृष्ट साहित्यिक, निवेदक, कवयित्री, मुलाखतकार आणि यूट्यूबवर परिचित आहेत. अंतरंग यूट्यूब ते स्वतः चालवतात. अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती या यूट्यूबद्वारे त्यांनी घेतलेल्या आहेत. ओळख हा कथासंग्रह प्रकाशित झालेला असून या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. M.Pharm पर्यंत शिक्षण झालं असून सध्या साखळी येथील साई फार्मसी महाविद्यालयात अध्यापनाचं काम करतात. यानंतर आपल्या मांद्रे साहित्य संगमचे अध्यक्ष सुभाष काशीनाथ शेटगावकर सर तोरसे सरकारी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि त्या सरकारी माध्यमातूनच ते निवृत्त झाले. तदनंतर त्यांनी अनेक कार्यशाळा चालवल्या. त्यामध्ये वाचाल तर वाचाल म्हणजेच वाचन साधनेचे एकंदरीत 75 कार्यक्रमाच्या वर त्यांनी हे कार्यक्रम केले. ते कार्यक्रम पेडणे तालुक्यामध्येच नसून ते संपूर्ण गोव्यामधून, महाराष्ट्रामधून त्यांनी ते कार्यक्रम केलेले आहेत. त्यांचं विशेष आपल्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं काम आणि सन्मानपूर्व असं काम म्हणजे वि. स. खांडेकर जन्मशताब्दी ज्यावेळी झाली त्यावेळी वर्तमानपत्रामधून अनेक लेख यायचे. हे लेखांचं संकलन त्यांनी केलं आणि हे संकलन त्यांनी शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी साहित्यातील लेणे ज्यांना म्हटलं जातं गप प्रधान यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे. असे सुभाष शेटगावकर सर यांचंही मी या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. मांद्रे साहित्य संगम 17 मे 1990 सालापासून जवळजवळ 36 वर्ष आणि हे जे साहित्य संगम कार्यरत आहे गेली 36 वर्ष त्याचे खरे सेनापती म्हणजे आमचे प्राचार्य गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर सर. खरं म्हणजे त्यांच्यामुळे एवढे हे सगळे कार्यक्रम प्रत्येक वाचकाला चालना देणारे आणि प्रोत्साहन देणार की तू हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि खरंच त्या माध्यमातून साहित्याची गोडी हे सगळे जे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना लावणारे म्हणजे हे मांद्रेकर सर. याच न्यू इंग्लिश माध्यमिक विद्यालय जे आत्ताचं रमाकांत खलम विद्यालय यामध्ये ते माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. तदनंतर न्यू इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालय या संस्थेत या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून काम केलं त्यांनी. तदनंतर श्री गणेश माध्यमिक विद्यालय या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून, त्याच संस्थेमध्ये श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी ते निवृत्त झाले. हल्लीच त्यांचं उपक्रमाद्वारे शिक्षण हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि या प्रकाशन सोहळ्यामध्ये अनेक महनीय व्यक्तींची उपस्थिती होती. तसेच शेकडो साहित्यिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खरे शालेय स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जे उपक्रम असतात ते उपक्रम त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. असे साहित्यिक श्री गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर यांचंही मी या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो. विजय शेटगावकर सर यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी सुरुवातीपासून आपण पाहत आहात की या कार्यक्रमाचं सूत्र निवेदन करणारी कुमारी मानसी संजय शेठ मांद्रेकर उत्कृष्ट करते. आपण पाहिलं तिचा थोडक्यात परिचय करून देतो. मानसी हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात MA मराठीमधून परीक्षेत 94.60 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला व सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. मानसी ही चोखंदळ वाचक असून ललित लेखनाबरोबर कविता लेखनही करते. तिचं हे योगदान म्हणजे खरंच आमच्यासाठी प्रोत्साहन आहे, कारण याच लेखनातून तिचा खूप ठिकाणी सन्मान झालेला आहे. आणि सध्या ती विद्याप्रबोधिनी येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करते. तर तिचंही मी या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो.
आणि विशेष म्हणजे नेट व सेट या दोन्ही परीक्षेमध्ये पहिल्यांदाच बसून त्या पास झालेल्या आहेत. अशी मानसी हुशार आहे. आणि तुमच्यात हे करत असताना आपल्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित आजी माजी मुख्याध्यापक, साहित्यप्रेमी उपस्थित आहेत, त्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. माझे महागुरु संत सूर्यवना तांबिये, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, व्यासपीठासमोरील उपस्थित मान्यवर आणि रवींद्र पिंगे यांचे सर्व साहित्यप्रेमी, आपणा सर्वांना विनम्र अभिवादन. सर्वप्रथम साहित्य संगमचे आदरणीय सर गजानन मांद्रेकर सर यांचे मी धन्यवाद आभार मानते. कारण रवींद्रायन या एका पुस्तकातून मला खरोखरच पिंगे प्रिय झाले. अगदी खूप आनंदाने सांगेन ही गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की सरांनी आपल्या भाषणामध्ये मनोगतामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला की जो रवींद्र पिंगेंचं एक पुस्तक वाचतो तो पिंगे प्रेमी होऊन जातो, याच्यात काही शंकाच नाही. दुसरी गोष्ट अशी की हे पुस्तक मी एक वाचक म्हणून पहिल्यांदा वाचलं आणि दुसरी गोष्ट संशोधकाच्या नजरेतून तिसऱ्यांदा वाचलं आणि यापुढे पुढच्या काळातील एक उमलती लेखिका म्हणून पुन्हा एकदा वाचेन. याचं कारण असं आहे की हे पुस्तक जो वाचेल त्याला कथा, कविता, काहीही लिहिण्याची उर्मी किंवा प्रेरणा पिंगे आपल्या शब्दातून देतील हे 100%. या पुस्तकामध्ये एकूण 37 लेख आहेत, 158 पृष्ठ आहेत आणि या पुस्तकाचं प्रकाशन पिंगेंच्या निधनानंतर प्रथम स्मृतिदिनी त्यांचा मुलगा सांबप्रसाद पिंगे यांनी केलं आणि या पुस्तकाचे सर्वाधिकार शुभदा रवींद्र पिंगे यांना बहाल केलेले आहे. खरं तर एवढ्या मोठ्या पुस्तकावर 1 तास जरी दिला तरी बोलायला कमी पडेल, इतके त्यात समृद्ध अनुभव आहेत जे नवीन लेखकाला निश्चितच प्रेरणा देणारे आहेत. तरी सुद्धा माझा वेळ 15 ते 20 मिनिटं आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करते की पिंगेंचे विचार, पिंगेंचे अनुभव, पिंगेंच्या अनुभवातली प्रगल्भता तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. या पुस्तकाची पहिली आवृत्ती सप्टेंबर 2009 मध्ये झाली आणि त्यावेळेला त्याची किंमत होती फक्त 150 रुपये. या पुस्तकाचे जे मुखपृष्ठ आहे हे कमल शेडगे यांनी तयार केलंय. 37 लेखातून या पुस्तकाची 158 पृष्ठे ही पिंगेंच्या लेखणीने समृद्ध झालेली दिसतात. पुस्तकाच्या मलपृष्ठावर रवींद्र पिंगे यांचा फोटो असून रवींद्र पिंगे म्हणजे आपल्या लेखनातल्या जिव्हाळ्याने, नेतृत्वाच्या उमाळ्याने पहिल्या भेटीतच वाचकाला अगदी आपलंसं करणारा साहित्यिक हे या ठिकाणी निश्चितच उद्धृत करावं लागेल. पण याच्याही पलीकडे रवींद्र पिंगे एक माणूस म्हणून कसे होते, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कसे होते, चवीने खाणारा खवय्य असणारे पिंगे कसे होते, डोळसपणे न्याहाळणारे पिंगे कसे होते, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेणारे पिंगे कसे होते आणि कधीही हाक मारली तर ओ देणारे एक मित्र म्हणून पिंगे कसे होते, या साऱ्यांनी भरलेलं हे रवींद्रायन आहे. प्रस्तावनेच्या आधी समस्त पिंगे परिवाराकडून काही संदेश दिलेला आहे की पिंगेंच्या प्रथम स्मृतिदिनी हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे याचा निश्चित आनंद त्यांच्या कुटुंबियांना आहे आणि त्यामुळे हे पुस्तक त्यांनी त्यांच्या स्मृतीला अर्पण केलंय. या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ही अनिल बळेल यांनी लिहिली आहे. ते असं म्हणतात की माणूस मध्ये रवींद्र पिंगे यांचे एक लेख वाचता वाचता मी भारावून गेलो आणि त्यांची प्रथम भेट 25 वर्षापूर्वी झाली आणि स्वलेखनातून बाहेर पडून इतरांच्या लेखनामध्ये आपण लक्ष घालू असं सगळ्यांना जमतं असं नाही, तर पिंगे या लेखकाला ते निश्चितच जमलं असं या ठिकाणी प्रस्तावनेत एक महत्वाचा मुद्दा येतो. रवींद्र पिंगे हे चांगले खवय्ये होते. मुळात प्रत्येक कोकण्या हा तसा असतोच. मुद्दाम इथे कोकण्या हा शब्द या पुस्तकामध्ये वारंवार वापरलेला आपल्याला दिसतो आणि मला वाटतं पिंगेंच्या व्यक्तिमत्वाला तो अगदी चपकल बसतोय. जयवंत दळवी, गोपाळकृष्ण भोबे यांच्याप्रमाणे पिंगे मासे आणि भंडाऱ्याकडचे पदार्थ हे चवीचवीने जेवलेले दिसतात आणि त्याबद्दल, त्या चवींबद्दल त्यांनी विस्तृतपणे लिहिलेलं सुद्धा आहे. रवींद्र पिंगे हे भटके कसे होते, भारत आणि भारताच्या बाहेर त्यांचा प्रवास कसा झाला याचं सविस्तर वर्णन आपल्याला रवींद्रायन मधून दिसून येते. मी थोडंसं आता पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे वळते
माझ्याकडे खरंच वेळ कमी आहे, त्यामुळे मी थोडीशी माझ्या बोलण्याची गती वाढवते. यात एकूण 37 लेख आहेत. आर के नारायण यांची मुलाखत, पावती पसंतीची, चंद्रसूर्य मावळले, प्रतिभावंतांची गर, आनंदाचा शुक्र तारा, कोण कुणा ते सांभाळी, मुटाट बंदर, चला आसाम अरुणाचलकडे, तुंगभद्रेची हाक, राणीवनी बहुत हिंडलो, वेगळं जग, साहित्य, पठारावरलं थंड पाणी, आनंदाचा झोका, चवदार जेवणाचा राजमार्ग, मधुर सुखाचा नजराणा, चिमुटभर समाधान, रुपेरी कडा, पुरस्कारांचं महत्व नेमकं किती, गारुड, एका शतायूचा सुख सोहळा, आनंदवनातला फेरफटका, आठवणींचं झुळझुळ पाणी, झेप घेणाऱ्या कलावंताची गोष्ट, दिलासा, उद्यमी लेखक आणि धनराशी, कोण कशासाठी लिहितात, हा विशेष लेख नवोदित साहित्यिकांसाठी आहे. लेखन कला इतकी सोपी आहे, हा प्रश्न त्यांनी या लेखातून विचारलाय. उपदेशाचा सौम्य डोस, धावत सुटलेली माणसं, निरागस आनंदाच्या आठवणी, उमाळा, माझी तारुण्य दशा, वासापुरता मोहोर, बाकी सारा पाचोळा, एक धगधगीत अनुभव, चहा पिता पिता, उजाडणार तरी केव्हा, गोष्टी विरंगुळ्याच्या आणि माझा लेखन प्रवास, असे एकूण 37 लेख या पुस्तकामध्ये आहेत. आणि प्रत्येक लेख आपल्या अनुभवातून समृद्ध झालेला आहे. त्यामुळे मला असा वाचक म्हणून प्रश्न पडला की नेमका कोणता लेख तुला आवडला? मला संपूर्ण रवींद्रायनच आवडलं. अगदी पहिल्या लेखापासून 37व्या लेखापर्यंतचे जे पिंगे बोलत जातात की असं वाटतं की तुमच्या समोर पिंगे बसलेत आणि तुम्ही त्यांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकत आहात. आर के नारायण यांची मुलाखत या लेखामध्ये 95 वर्षाचा वलय संपन्न लांबलचक आयुष्य लाभलेल्या आर के नारायण या लेखकाबद्दल, आर के नारायण हे माणूस म्हणून कसे तर्रेवाईक होते. आपण प्रत्येक जण नेहमीच आपला एक चांगला चेहरा दाखवत असतो, पण या चांगल्या चेहऱ्याच्या पाठीमागे आपलं जे मन आहे ते फार विचित्र असतं आणि हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. पण आर के नारायणांच्या व्यक्तिमत्वातून हे एक तर्हेवाईक कसे होते हे अनुभव पिंगेनी शब्दांकित केलेले आपल्याला दिसतात. या ठिकाणी बरेचसे अनुभव आहेत आणि एक मला अनुभव यामध्ये असा भावला की आधाराची काठी असलेली आर के नारायणांची कन्या अचानक तिचा लेकीचा वियोग होतो आणि व्याकुळलेला 95 वर्षाचा बाप म्हणजे एक जगप्रसिद्ध धुरंधर लेखक आपल्या अंतिम पर्वामध्ये कसं विकल असं आयुष्य जगतो, हा अनुभव या पुस्तकामध्ये फारच भावना विवश करतो. आणि एक करुण छटा या नजरेने तुम्ही तो वाचा, असा आपल्याला पिंगे या ठिकाणी सल्ला देतात. पावती पसंतीची या लेखामध्ये अमेरिकन नागरिकत्व स्वीकारून न्यूयॉर्क राज्यामध्ये स्थायिक झालेले कर्तृत्ववान अभियंते आणि हौशी लेखक सुधीर कुलकर्णी यांच्या सेतू या संमिश्र संग्रहाचं वाचकांनी कशा प्रकारे स्वागत केलं याबद्दलचा हा अनुभव आपल्याला या लेखामध्ये पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की सुधीर भाऊंच्या कानावर मातृभाषेच्या काना पडतात, हाका पडतात आणि प्रत्येक हाकेला ते ओ देतात, याचं रवींद्र पिंगे यांना कौतुक वाटतं. आणि पितृभूमीचा परदेशात राहून सुद्धा पितृभूमीचा निर्मळ उमाळा जपल्याबद्दल पिंगेनी शब्दशः या सुधीर कुलकर्णींना धन्यवाद दिलेले आहे. आता एखादं पुस्तक जन्माला येतं तिथपासून ते वाचकांच्या हातात पडेपर्यंतची जी अनुभूती आहे, ही अनुभूती कशी असते आपल्याला माहित नसते, कारण वाचक म्हणून आपल्याला केवळ ते पुस्तक आपल्या हातात पडतं, पण त्याआधी त्या पुस्तकाचा जन्म कसा झालेला आहे आणि लेखकाची त्यावेळची स्थिती काय आहे हे सांगताना रवींद्र पिंगेनी आपलं मत व्यक्त केलंय. ते असं म्हणतात की स्वलिखित पुस्तक तयार होऊन ते प्रकाशित होणं ही आयुष्यातील एक चिरस्मरणीय अशी घटना आहे. तिच्या मागे अनेकांचा ध्यास असतो. कित्येक लेखकांचं एक चांदण स्वप्न साकारत असतं. याचं कारण काय, तर त्या पुस्तकातला जो मजकूर आहे हा मजकूर आशय संपन्न असावा लागतो. केवळ मजकूर आशय संपन्न हवा का? नाही, तर त्या ठिकाणी आविष्कार शैली प्रभावी असावी लागते. वाचकांचा जर त्या पुस्तकाला सुखद प्रतिसाद लाभावा असं अशी एक लेखकाची आस असते. पण नंतर मात्र छपाईचा आराखडा उभा राहतो. मजकुराची कागदावरची मांडणी नेत्रसुखद व्हावी लागते. यासाठी त्या पुस्तकावर काम करणारे तंत्रज्ञ झटत असतात. मागोमाग प्रकाशन सोहळ्याचे वेध लागतात आणि शेवटी वाचकाची मर्जी लाभावी, पुस्तकाचा बोलबावा व्हावा, गुंतलेलं धन विक्रीतून चालीने वसूल व्हावं, अशा काळात त्या लेखकाला येऊ लागतात.
आणि इतका सगळा ध्यास, इतका पाठपुरावा, इतकं व्याकुळपणे वाट बघणं, हे सगळं खर्ची पडून झाल्यानंतर अंतिम लेखकाच्या हाती काय उरतं ते प्रश्न विचारतात. कुठले मासे त्याच्या जाळ्यात अडकतात? पुस्तकं झपाझप खपतात. दुसरा प्रश्न. मानधन मिळतं. तिसरा प्रश्न. लौकिक लाभतो. चौथा प्रश्न. एक लेखक म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं कठीण आहे हे पिंगेंसारखा एक सुप्रसिद्ध साहित्यिक मान्य करतो, जे वास्तव वाचक म्हणून आपल्याला कधीही समजलेलं नसतं. आपल्याला ते पुस्तक जेव्हा मिळतं, आपण वाचक म्हणून वाचतो आणि ते पुस्तक आपण परत करतो. आणि या वेळेला संत तुकारामांचे शब्द पिंगेंना आठवतात, जे 2 लेखांमध्ये आलेले आहेत. अन्न धन मान तो अदृष्टाधीन. म्हणजे मराठीतल्या हरेक लेखकाचं संचित हे असं आहे, असं पिंगेंनी प्रामाणिकपणे एक साहित्यिक म्हणून आपल्याला सांगितलंय. या ठिकाणी अर्नेस्ट हेमिंग्वेचे स्वानुभवाचे शब्द पिंगेंच्या या लेखामध्ये येतात. अर्नेस्ट असं म्हणतो की केवळ सकस लिहिणं पुरेसं नाहीये. मी जे आता अर्नेस्टचे तुम्हाला अनुभव सांगते आहे, हे नवोदित लेखकांनी जरूर ध्यानात घ्यावे. अर्नेस्ट असं म्हणतोय की नुसतं सकस लिहिणं पुरेसं नाहीये, तर लेखकाच्या हाताला सुदैवाचं 6वं बोट हे लाभावं लागतं, तरच त्याची कीर्ती वर्धमान पावते. पण हे जे 6वं बोट आहे, हे कुणाच्या कृपेने फुटतं, हाही पुन्हा प्रश्न पडतो. आणि त्यामुळे हे एक सुंदर गूढ आहे, अशा शब्दात पिंगेंनी या लेखाचा समारोप केलेला दिसतो. चंद्र सूर्य मावळणे या तिसऱ्या लेखामध्ये रवींद्र पिंगेंनी पु ल देशपांडे आणि इंदिरा संतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पु ल देशपांडे यांच्याबद्दल पिंगे म्हणतात, जिथे पाणी तिथे पक्षी, जिथे फुल तिथे फुलपाखरू, तिथे तसं, जिथे पुल तिथे रसिक, हे दृश्य गेली कित्येक वर्ष कायम आहे. पुलांच्या वाक गंगेला ओहोटी कधी ठाऊकच नाही. वयाच्या 15व्या वर्षापासून 75व्या वर्षापर्यंतची वर्ष पुलांनी मराठी जगतावर आपला जरीपटका फडफड ठेवला आहे. पुलं म्हणजे एक परमावधीचं कलात्मक यश. एकदा आकाशवाणीमधून ध्वनिमुद्रण संपून पिंगे स्टुडिओतून बाहेर पडले आणि पिंग्याने पुलंना एक एक प्रश्न विचारला की भाई, ते भाई म्हणायचे त्यांना की भाई, अभिजात कलाकृतीचं लक्षण काय असतं ते सांगा, किंवा अमुक एक कलाकृती सर्वश्रेष्ठ आहे का, हे वाचक म्हणून कसं ओळखायचं? भाई क्षणार्धात म्हणाले. पुलं म्हणाले, अरे, ज्याची दुरुस्ती करता येत नाहीये ना, ती सर्वोत्तम कलाकृती मान. उदाहरणार्थ तुकारामांचा अभंग घे किंवा बालकवींची कविता घे. भाईंच्या वाणीवर सरस्वती अशी प्रसन्न झालेली होती, असा प्रत्यय त्या क्षणी आला, असं पिंगे म्हणतात. इंदिरा संतांचा स्वभाव हा पुलंच्या नेमका उलट होता, असं पिंगे म्हणतात. पुलं बहिर्मुख, खिडकी सताड उघडी टाकून सदैव बाहेरचं विश्व टिपणारे, तर इंदिराबाई उघड्या खिडक्या बंद करून आपल्याच अंतःकरणातील भावभावनांचा शोध घेण्यात मग्न, कायम अंतर्मुख. अशा उंबरठ्याच्या बाहेरच्या दुनियेशी पुलंचं देणं घेणं होतं, तर इंदिराबाईंची दिशा ही पूर्णपणे वर्ज मानली होती. एकदा पिंगेनी रवींद्र आपल्या इंदिरा संतांना प्रश्न विचारला की कवितेने तुम्हाला सन्मान मिळवून दिला, हे मान्य आहे हो, पण कवितेने तुम्हाला सन्मान मिळवून दिला, कवितेला तुम्ही काय दिलं? इंदिराबाई भावूक होऊन म्हणाल्या, पिंगे, कवितेने मला आयुष्य दिलं. जन्मव्रत घेतल्यासारखं विशुद्ध भावुक कवितेचं लेखन केल्यामुळे इंदिराबाईंना जे मोठमोठे सन्मान लाभले, त्याच्या आठवणी या लेखांमध्ये येतात. आपण मगाशी ती चित्रफित बघताना शेक्सपियरच्या घराचा उल्लेख आला आणि मला लगेच आठवला की मी वाचलेला प्रतिभावंतांची घरे हा त्यातला या पुस्तकातला एक मजेशीर लेख, की पिंगेंच्या भाग्यवशात सारा भारतवर्ष ते म्हणतात की मी रमत गमत भटकून काढला आणि सागरतट ओलांडून पलीकडे सुद्धा गेलो. शेक्सपियरचं जन्मघर, महाकवी अरविंदांचं घर, वीर सावरकरांचं घर, पु ल देशपांड्यांचं घर, वि स खांडेकरांचं घर, अशा अनेक लेखकांची घरं, आणि मग आपलं उपळ्यातलं कोकणी घर. उपळ्यातल्या कोकणी घराचं वर्णन करताना ते तर भावुकच होतात. आणि त्यांची एक प्रतिज्ञा होती आयुष्यामध्ये की शेक्सपियरचं घर बघितल्याशिवाय या धरित्रीचा निरोप घ्यायचाच नाही, असं पिंगेने ठरवलेलं होतं. आणि म्हणून आपल्या समवेत ते स्टॅटफर्ड या गावी गेले आणि तिथे शेक्सपियरचं धुरांडेदार घरासमोर उभं राहून पिंगेनी काय करावं, तर पिंगेनी त्या शेक्सपियरच्या घराला चक्क मानवंदना दिली. शेक्सपियरचं लाकडी 2 मजल्याचं घर पाहून पिंगे म्हणतात
की माझं आयुष्य सार्थकी लागलं, माझ्या डोळ्याचं पारणं फेटलं आणि मला शेक्सपियरच्या घरासमोर असं वाटू लागलं की शेक्सपियर आजोबा आपल्या खांद्यावर हात टाकून आपल्याला म्हणतायत, बाळा जरा सवड काढून पुन्हा ये, खूप साहित्यिक गप्पा करायच्या आहेत. महाकवी अरविंदांचं घर आणि त्यांची आठवण सांगताना ते म्हणतात की त्या घरात जेव्हा अरविंदांनी पाऊल टाकलं त्यानंतर अरविंद त्या घराच्या बाहेर कधीही गेले नाहीत. इतकं एखादा कवी मूक म्हणजे कारुण्यमय असं आयुष्य जगू शकतो का, हा या ठिकाणी त्यांना प्रश्न पडतो. त्यानंतर वीर सावरकरांना जेव्हा शिरगावामध्ये नजर कैदेमध्ये ठेवलं होतं अंदमानातून बाहेर पडल्यानंतर, त्यावेळेला त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि तिथे दामले नावाचा शेतकरी होता, त्या शेतकऱ्याच्या त्या घरामध्ये सावरकरांना ठेवलेलं होतं नजर कैदेमध्ये. आणि त्या शिरगावाच्या घरी पिंगे 2 वेळा गेले आणि तिथे तात्यांना एक अस्सल कविता सुचली आणि त्या अंगणामध्ये उभे राहिले आणि त्यांनी त्या ठिकाणी सावरकरांना नमस्कार केला. आता मी येते पिंगेंच्या उपळे येथील कोकणी घरासंदर्भात. तर माझं कोकणी घर मध्ये ते म्हणतात की माझ्या उपळ्यातल्या शकुनी वास्तू बद्दल काय लिहू. शकुनी वास्तू, आपल्या वास्तूला त्यांनी शकुनी म्हटलं. कुठल्याही नागरी सुविधा नसलेलं हे माझं खाडीवरचं दगडा मातीचं झाडा झडोऱ्यात लपलेलं घर आहे आणि हे बघायला पंचक्रोशीतली मुलं आजही येत आहेत. आणि या लेखामध्ये त्या भागामध्ये आपल्याला दिसून येतं की खरोखरच सगळं जग पिंगे फिरले पण उपळ्यावरचं त्यांच्या घरावरचं प्रेम हे कधीही कमी झालं नाही. दिवसेंदिवस उपळ्यापासून पिंगे जेवढे दूर गेले तेवढं त्या घराने त्यांना पुन्हा आपल्याकडे शब्दाने खेचून आणलं, साहित्याने खेचून आणलं. आता आनंदाचा शुक्रतारा हा एक वेगळ्या धाटणीचा लेख आहे. मानवी आयुष्याबद्दलचा एक वेगळा अनुभव त्यांनी सांगितलाय असं मला वाटतं. की मानवी जीवनातील अंतिम सत्य सांगताना पिंगे असं म्हणतात की पुढच्या वळणावर दैव कुणासाठी कुठलं ताट वाढून ठेवेल हे आपल्याला सांगताच येत नाही. आणि या ठिकाणी या लेखामध्ये वेळेअभावी मी विस्तृत सांगत नाही, पण कवी पत्नी कॅटलीनचं आत्मचरित्र वाचताना या वाक्याचा प्रत्यय त्यांना येतो. त्याचप्रमाणे सांस्कृतिक जगामध्ये अग्रदूत मानले गेलेले पंडित रविशंकर आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा यांचे भावबंध कसे जुळले, त्यानंतर ते विभक्त कसे झाले आणि अन्नपूर्णेने आपण पंचमातांनी जसा त्याग केला तसा अन्नपूर्णेने कसा त्याग केला. मला त्या अन्नपूर्णेचा त्याग वाचल्यानंतर आपल्या महाभारतातल्या रामायणातल्या पंचमाताच आठवल्या. खरं तर अशी ही अन्नपूर्णा त्यागाचं प्रतीक कशी ठरते, पाश्चिमात्य संस्कार असून सुद्धा ती आपल्या भारतीय संस्कृतीची नाळ कशी जोडते हे या ठिकाणी पिंगे आपल्याला सांगून जातात. जगी ना कुणी कुणाचा हे पालुपद आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. कोण कुणा ते सांभाळी हा जो पिंगेंचा लेख आहे यामध्ये ते म्हणतात की अपवादात्मक वाटाव्यात अशा काही अजब घटना मानवी आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्यामध्ये लंडनच्या क्रायडन शहरामध्ये पिंगेना जो अनुभव आला मिसेस म्युरियल या 82 वर्षाच्या विधवेचा आणि त्यानंतर फिलिप नावाच्या 92 वर्षाच्या पुरुषाचा हा त्यांनी शब्दांकित केलेला दिसतो. आणखी एक उपळे बरोबर पिंगेंचं विशेष प्रेम होतं ते म्हणजे त्यांच्या मुटाट बंदरावर. हा क्रमांक 7चा लेख इथे दिसतो. म्हणजे पिंगेंच्या वडिलांनी उपळ्याहून लिहिलेली जी पत्र आहेत त्या पत्रातील मजकूर कसा असायचा, म्हणजे एक वडील एक बाप आपल्या मुलाला भावना विवश होऊन कसं पत्र लिहू शकतो, त्या पत्राचा मजकूर या लेखामध्ये आपल्याला दिसतो. आणि ते असं म्हणतात प्रामाणिकपणे की मुटाट ही अक्षर मी बाबांच्या पोस्ट कार्डवर प्रथम वाचली. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुटाट बंदर कसं होतं हे वर्णन तर निसर्गरम्य आहेच, पण 60 नंतर ज्या वेळेला पिंगे पुन्हा तिथे गेले त्यावेळेला त्या मुटाट बंदरामध्ये जो काही बदल झाला तो बदल सुद्धा त्यांनी नेमक्या शब्दामध्ये आपल्याला मांडलेला दिसतो. आणि ते असं म्हणतात की मेणासारख्या दाट अंधाराने चराचराला घातलेली घट्ट मिठी, अधूनमधून दिवे लागणीच्या खुणा आणि वर निरभ्र आकाशात तरंगणारा चकाकता नक्षत्रपट यात भीषण शांतता मिसळली की कोकणातल्या अलौकिक सृष्टी सौंदर्याची एक छटा पूर्ण होते. आणि हा लेख या ठिकाणी पूर्ण होतो.
अगदी मुटाट मंदिराकडे गेलेले पिंगे लगेच अगदी आसाम अरुणाचल प्रदेशाकडे आपल्याला गेलेले दिसतात आणि त्यामध्ये एक विस्तारित कोकण म्हणजे आसाम आणि अरुणाचलचा प्रदेश असं एक वेगळ्या नजरेने पिंगेनी या प्रदेशाला पाहिलेलं आपल्याला दिसते. तुंगभद्रेची हाक या लेखामध्ये बघाशी त्यांच्या मुलीने आपल्याला सांगितलं की त्यांना पोहण्याची खूप आवड होती आणि ते जिथे जात तिथे नदी दिसली की डुबकी मारत, समुद्र दिसला की डुबकी मारत. हा प्रत्यय तुंगभद्रेची हाक या लेखामध्ये आपल्याला दिसतो की हम्पीला गेल्यानंतर तुंगभद्रा पाहून पिंगेंच्या मनामध्ये कसे विचार आले ते म्हणतात. समोर तुंगभद्रा वाहत होती, दोन्ही काठ निर्मनुष्य होते, आकाशात कावळे सुद्धा नव्हते, आभाळात घारींची रिंगणं नव्हती आणि त्या विराट शांततेमध्ये मी वाहत्या तुंगभद्रेला नमस्कार केला आणि तिच्या मिठीत सामावून सुखी झालो. लेखक म्हणताहेत काही अनुपमेय सुख ही नियतीने माणसाच्या ललाटी लिहून ठेवलेली असतात, ती हेटाळणी करत असतात आणि नेमका जो मनुष्य त्या नियतीला हवा आहे तो मनुष्य तिथे आला की ते सुख त्या माणसाच्या पदरी जातं. तुम्ही दिसायचा अवकाश की ते सुख तुमच्या सर्वांगाला भेटतं. अशा प्रकारे माझ्या कुंडलीतच हे सुख लिहिलेलं आहे असं या ठिकाणी पिंगे म्हणतात. राणीवनी बहुत हिंडलो या लेखामध्ये अरण्यपुत्र हेनरी डेव्हिड थोरो बद्दलची माहिती त्यांनी दिली आहे आणि ते सांगतात की जशी निसर्गाविषयीची ओढ ही आपल्या सर्वांना असते तशी पिंगेनाही होती. लहानपणापासून निसर्ग दर्शन यथेच्छ घडलं होतं पण तरीही चैन पडत नव्हती आणि म्हणूनच मी स्वखर्चाने अनेक प्रदेश पायाखाली घातले. आसाम, अरुणाचलचे पहाड, अंदमानातली जुनाट जंगलं, कच्छचे वालुकामय भगभगीत रण, केरळची निशब्द झाडी, ओरिसाचा फाट सागर किनारा, हिमालयावरच्या बर्फाची चमचम आणि मध्य प्रदेशातली ओली चिंबवाळू आजही मला प्रिय आहे. केरळातल्या पेरियार नदीत आणि धनुष्यकोडीच्या हिंदी महासागरामध्ये प्रत्यक्ष पोहोचलेला मी कदाचित मराठी साहित्यातील एकमेव मराठी लेखक असेन असंही पिंगे या ठिकाणी म्हणतात आणि गंगेपासून कावेरी पर्यंतचं पाणी प्यालो याबद्दलचं समाधानही या लेखामध्ये व्यक्त झालंय. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा एक महत्वाचा संस्कार अगदी गांभीर्याने आपण पाळतो, परंतु वेगळं जग या लेखामध्ये या विवाह संस्काराबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन पिंगेनी आपल्याला व्यक्त केलेला दिसतो की डोंगरे नावाचे पती पत्नी आजी आजोबा झाल्यानंतर पुन्हा कसे विभक्त होतात याबद्दलचा हा लेख आहे. साहित्य पठारावरलं थंड वारं. मला तर पहिल्यांदा शीर्षक वाचल्यावर समजलं नाही की साहित्य अपसारण चिन्ह आणि पठारावरलं थंड पाणी. तर या लेखामध्ये चक्क त्यांनी दादरमध्ये जो दिवाळी अंकाचं प्रदर्शन भरतं त्यामध्ये येणारी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये लेखक पिंगे शोधतायत. कुणाला शोधतायत? आपल्यासारख्या नवोदित साहित्यिकांना. त्यांना सर्वसामान्य माणूस तिथे नको आहे. पण काय घडतं? पिंगेना सगळी मुंबईतली गर्दी जशी खचाखच धावावी लोकल मधून तशी सगळी सर्वसामान्य माणसं दिसतात आणि लेखकाच्या नजरेला इथे कोणी लेखक भेटत नाही, लेखकाच्या नजरेला इथे कोणी कवी दिसत नाही आणि ते म्हणतात की मला चुटपुट लागली. अशी एक घटना होती की मुंबईतल्या एकाही लेखक आणि लेखिकेने प्रदर्शनाकडे पाय वळवण्याचे श्रमही घेतले नव्हते. त्यामुळे प्रदर्शनाची उपेक्षा करणारे ते लेखक पण आपल्या मनाची समजूत कशी करून घेतात की कदाचित मला हवा असणारा लेखक किंवा कवी कदाचित त्याच्या रूमवर कविता किंवा कथा किंवा कादंबरी लिहित असेल अशी आशा व्यक्त करतात. गारुड या कथेमध्ये त्यांनी जे म्हटलंय प्रामाणिकपणे सांगितलंय की जे मी लिहितोय ते निवंत तुम्ही वाचणार आहात हे मी गृहीत धरलेलं आहे आणि काल्पनिकाच्या अंतराचा गोळा हा अजिबात फासटलेला नाही आणि वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली बातमी आणि त्या बातमीवर आधारलेला हा लेख आहे. माझी वेळ संपत आली आहे त्यामुळे मी माझा लेखन प्रवास या पिंगेंच्या 37व्या शेवटच्या लेखाकडे वळते कारण हा लेख सांगितल्याशिवाय मी बसणं म्हणजे आत्ताच्या नवोदित साहित्यिकांवर अन्याय केल्यासारखं होईल. ते असंच म्हणतात बघा किती सुंदर लिहिलंय. रानातल्या पाखराला पहिल्यांदा कंठ केव्हा आणि कुठे फुटला, स्वच्छंद शीळ आभाळात केव्हापासून तो घुमावू लागलं. हे जसं नेमकेपणाने सांगता येत नाही ना तसं लेखन विद्येची कळी
लेखनाची कळी वेलीला प्रथम केव्हा लागली आणि दिसामाशी ती कशी खुलत गेली याचा छडा लावणं मुश्किल आहे, असं स्वतःच्या बाबतीत ते सांगतात. आपलं पिंगे कुटुंब, आपलं सामाजिक सांस्कृतिक वातावरण हे आपल्या लेखन प्रवृत्तीला कसं अनुकूल होतं हे यांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि 50 वर्षाची लेखणी सतत धावती ठेवल्यामुळे पिंगेंकडून झालेली सकस ग्रंथ निर्मिती आणि साहित्य, विविध मराठी साहित्यातील विविध साहित्यिकांचा त्यांना लाभलेला सहवास, त्यातून पिंगेंना मिळालेली प्रेरणा आणि त्याबद्दलची कृतज्ञता अगदी त्यांनी एक सर्वसामान्य माणूस म्हणून व्यक्त केलेली आपल्याला दिसते. सगळ्यात महत्वाचं मला या पुस्तकातला हा शेवटचा परिच्छेद आवडला. त्यामध्ये मी आतापर्यंत जेवढ्या लेखकांची पुस्तकं वाचली त्यामध्ये मला पिंगेंचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य हे वाटतंय की स्वतःच्या लेखनाची स्वतः परीक्षा घेणारा एकमेव साहित्यिक. ते असं म्हणतात, बघा, माझ्या लेखनात संघर्ष नाही, वर्गलढा नाही, कर्कश सूर नाही, विद्रोह नाही, परिवर्तनासाठी आक्रोश नाही, कैवार नाही, सूड नाही, कुणाविरुद्ध कपट कारस्थानही नाही, माझ्या खांद्यावर कसलंही निशाण नाही. माझ्या लेखनात आहे निसर्गाशी हस्तांदोलन करण्याचं आवाहन, रेशमी नाती टिकवण्याचं सूचन आणि निरागस संतोष यंत्र. माझ्या डोक्यात भ्रम नाही, मी काही पहिल्या रंगीतला लेखक सुद्धा नाही, दुसऱ्या फळीतला वाचनीय आणि हुन्नरबाज साहित्य सेवक आहे. खरोखरच या ठिकाणी पिंगेंसारखा साहित्यिक आणि रवींद्रायन मला वाचायला मिळालं हे खरोखरच मी माझं भाग्य समजते. आणि यासाठी रवींद्रायन तू भक्ती वाच आणि तुला बोलायचं आहे असं मला सांगणारे आमचे मांजरेकर सर यांचे मी किती आभार मानू असं मला झालंय, कारण मी खरोखर साहित्यानंद घेतलाय पिंगे या साहित्यिकाच्या नजरेतून आणि मी झाले आहे आजपासून पिंगे प्रेमी. धन्यवाद. तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून मला वाटतं पिंगे आम्हाला पुन्हा एकदा नव्याने समजले असं म्हणणं वावगं ठरणार नाही. यानंतर देवाघरचा पाऊस या पुस्तकावर विवेचन करण्याची विनंती मी सोनाली परब यांना करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व साहित्यप्रेमी सर्वांना माझा नमस्कार. रवींद्र पिंगे यांच्या देवाघरचा पाऊस या पुस्तकावर मला बोलायचं आहे. खरं तर बरंच दडपण आलं आहे भक्तिताईच्या वक्तव्यानंतर, पण मनापासून बोलण्याचा प्रयत्न मी करीन. खरं तर सर्वप्रथम सर, माझंही तेच मत आहे किंवा माझ्याही त्याच भावना आहेत की मांद्रेकर सरांनी हे पुस्तक मला पाठवलं आणि यावर तुला बोलायचं आहे हे सांगितलं, त्यामुळे मी या पुस्तकाकडे वळले, त्यामुळे त्यांचे अगोदर धन्यवाद. आणि दुसरी भावना अशी की पहिलंच पान जेव्हा मी उघडलं, प्रस्तावना पहिला परिच्छेद जेव्हा मी वाचला, तेव्हा मी सरांना परत एकदा फोन केला, सर वेळ लागणार, थांबून वाचावं लागतंय आणि ते का वाचावं लागतंय ते मी पुढे सांगेन. तर हे देवाघरचा पाऊस हे एक व्यक्तिचित्रणपर पुस्तक आहे. उत्कर्ष प्रकाशन यांच्यातर्फे पहिली आवृत्ती 1975 साली प्रकाशित करण्यात आली होती आणि आता जे मी वाचलंय ते पुस्तक त्याची 4थी आवृत्ती मी वाचली आहे आणि ते 2002 साली प्रकाशित झाली होती, 4थी आवृत्ती. या 176 पानांच्या पुस्तकात आपल्याला काय वाचायला मिळतं, तर या 176 पानात आपल्याला 20 वेगवेगळ्या व्यक्ती भेटतात. या पुस्तकात एकूण 20 प्रकरणे आहेत आणि एकेका प्रकरणातून आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींची भेट होते आणि त्यामध्ये ज्यांचा त्यांनी उल्लेख केला आहे असे विचारवंत आणि लेखक काका कालेलकर, कवी मंगेश पाडगावकर, संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सोनोपंत दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे, अभिनेते बबन प्रभू व नीलम प्रभू, त्याचप्रमाणे विख्यात मराठी लेखक गोनी दांडेकर, आदिवासी लोकांच्या सेवेत आयुष्य वाहून घेतलेले आचार्य भिसे, थोर गोमंतकीय कलाकार व साहित्यिक गोपालकृष्ण भोबे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, प्रबोधनकार ठाकरे, ज्येष्ठ नाट्य अभिनेते नटवर्य नानासाहेब फाटक, ज्येष्ठ समाजवादी नेते विचारवंत युसुफ मेहर अली, लेखक जयवंत दळवी, लेखक नाटककार विजय तेंडुलकर,
ज्येष्ठ गायक आणि संगीतकार जितेंद्र अभिषेकी बुवा, अभिनेते दामू अण्णा मालवणकर, रामू भैया दाते व अरुण दाते, पु ल देशपांडे यांच्या आई लक्ष्मीबाई देशपांडे, त्याचप्रमाणे कवी आरती प्रभू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वास सावरकर, असे विविध प्रकारचे हे लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले आपल्याला या पुस्तकातून भेटतात. या पुस्तकात ज्या व्यक्तींबद्दल लिहिलं गेलं आहे त्यासाठी रवींद्र पिंगे यांनी कुठलाही असा एक निकष ठेवला नव्हता की याच एका क्षेत्रातल्या व्यक्ती असतील किंवा अशाच प्रकारच्या व्यक्ती असतील. मी नावं वाचली त्यावरून तुमच्या लक्षात येईल की यात काही महान कलाकार, त्याचप्रमाणे साहित्यिक, विचारवंत अशीही लोक आहेत आणि अशाच हिमालयांच्या सावलीतल्या पण अगदी सामान्य साधं जीवन जगणाऱ्या काही व्यक्तीही या पुस्तकातून आपल्याला भेटतात. त्याबद्दल रवींद्र पिंगे त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात की कुठलाही कित्ता समोर न ठेवता कारणाकारणांनी लिहिलेल्या 20 व्यक्तिशोधांचा हा संग्रह आहे. माणसांची प्रकाशणारी अंग आतून आणि बाहेरून पाहण्याचा मी प्रयत्न केला. संभ्रमित माणसांचे खटाटोप आणि नियतीने मांडलेला हुलकावणीचा ठाम डाव हा माझ्या सततच्या अवलोकनाचा आणि कौतुकाचा विषय आहे. त्याचे कवडसे या लेखनात जागोजाग दिसतील. जेव्हा पुस्तक पहिल्यांदा माझ्या हातात आलं, म्हणजे मला कल्पना नव्हती की मला कुठल्या पुस्तकावर बोलायचं आहे. सरांनी पुस्तक घरी पाठवलं होतं, पण ज्यावेळी हे मी शीर्षक वाचलं, देवाघरचा पाऊस, माझी उत्सुकता वाढली की काय असेल या पुस्तकात. आता बऱ्याच वेळा असं होतं की शीर्षक हे एखादं, म्हणजे जर कवितेचं असेल किंवा कथा संग्रह वगैरे असेल तर त्यातलेच एखादी कविता असते, कथा असते, तेच नाव असतं किंवा या सगळ्या विषयांना धरून एखादं नाव निवडलं जातं. पण रवींद्र पिंगेंनी या पुस्तकाला देवाघरचा पाऊस हे शीर्षक का दिलं असेल हा विचार मनात होताच. आणि कुठेतरी असं वाटलं होतं की एखादा परिच्छेद किंवा एखादा तसा एक विस्तृत लिखाण या पुस्तकात त्याबद्दल येईल. पण एक ओझरता उल्लेख एका ठिकाणी आलाय या शब्दाचा की ते रामू भैया दाते यांच्याबद्दलच्या एका लेखात ते म्हणतात की ज्यांच्या येण्याची माणसं राहून राहून वाट बघतात तोच खरा भाग्यवान. असा अमोल योग नियतींनी किती जणांच्या ललाटी कोरलेला असतो. मोजायलाच बसलो तर एका हाताच्या 5 बोटांचीही गरज लागणार नाही. उदंड अनुभव सांगतो, माणसं मनापासून वाट बघतात ती फक्त दोघांची, पावसाची आणि लाडक्या गायकाची. ह्या दोघात पुन्हा देवाघरचा पाऊस अधिक भाग्यवंत. कारण पोराटोरांपासून भूमिपुत्रासकट कलावंत कवीपर्यंत सारेच जण त्याची एकचित्ताने वाट बघतात. हे वाचून मला असं वाटलं की यात जे काही कलाकार आहेत, मग ते गायक कलाकार असो, नाट्य कलाकार असो, साहित्यिक असतील, त्याचप्रमाणे विचारवंत आहेत, त्याचप्रमाणे समाजासाठी वावरलेले, समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेली अशी काही व्यक्तिमत्वही या पुस्तकात आपल्याला भेटतात. तर अशा लोकांनी ज्यांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवले आहेत त्यांच्यासाठी या लोकांचं येणं हे निश्चितच देवाघरच्या पावसाचं येणं जितकं आल्हाददायक असतं तितकंच असावं. आणि असं काहीसं रवींद्र पिंगे यांना या शीर्षकातून सूचित करायचं असेल असं हे माझे विचार आहेत, असं मला यातून वाटलं. आणि ज्यांच्या हातात लेखणी कधी ना कधी आली आहे त्या सगळ्यांनीच पाऊस हा विषय कधीच वगळला नसेल एवढी मला खात्री आहे. पाऊस या विषयाशी निगडीत अनेक प्रतिमा आहेत, अनेक पर्यायी शब्द त्याला आहेत, पण मी म्हणेन की माझ्या वाचनातला आजवरचा सुंदर जर कुठली कल्पना असेल तर ती ही आहे माझ्यासाठी, देवाघरचा पाऊस. आपण नेहमी म्हणतो की देवाचं घर कुठे आहे, असे आपली कल्पना असते की ते ढगांच्या पलीकडे आहे, असं आपण म्हणतो, आकाशाच्या पलीकडे आहे. आणि पाऊस कुठून येतो? ढगांतून येतो. म्हणजे येणारा पाऊस हा थेट देवाच्या घरून येतो. एवढी सुंदर संकल्पना आणि एवढं सुंदर नाव त्यांनी या पुस्तकाला दिलं. आणि त्याचप्रमाणे जर हे मुखपृष्ठ तुम्ही बघितलं तर त्यावर एक सुंदर मोर आहे जो एका दिशेने बघतोय. दोन्ही बाजूनी भेगाळलेल्या जमिनी सदृश्य थोडंसं ते चित्र आहे आणि मध्ये एक पिवळ्या रंगाचा पट्टा जो मला उन्हाचा पट्टा वाटला.
म्हणजे असं की अजून पाऊस आलेला नाहीये, पण तो मोर त्या पावसाच्या येण्याची वाट बघतोय, असं कुठेतरी काहीतरी त्यातून सूचित होत असेल असं वाटलं. आणि हे माझी उत्सुकता अजून वाढली की या पुस्तकात अजून काय आहे. त्याच्या मलपृष्ठावर बघाल पुस्तकाच्या तर रवींद्र पिंगेंच्या इतर साहित्य कृतींची त्यात नावं दिलेली आहेत. मी जेव्हा काही वाचते, एखादं पुस्तक असेल किंवा एखादा मोठा लेख असेल, तर नेहमी माझ्या मनात एक वर्गवारी असते की हा कुठल्या प्रकारचा लेख आहे किंवा हे कुठल्या प्रकारचं पुस्तक आहे. काही पुस्तकं मला वाटतं की ही पुस्तकं जी आहेत ती वाचण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण त्यांची भाषा खूप साधी, सोपी आणि विषयही एकदम साध्या पद्धतीने मांडलेले असतात. संवादी भाषा असते, प्रवाही लेखन असतं, जसं आपण रोज बोलतो. तर अशी पुस्तकं वाचण्यासाठी किंवा असं लेखन वाचण्यासाठी मला जास्त वेळ लागत नाही. काही विषय असे असतात जे जरा क्लिष्ट असतात, संशोधनात्मक असतील, माहिती वजा असतील किंवा त्या लेखकाची शैली अशी असेल जी जास्त म्हणजे समजायला थोडा वेळ जातो, थोडा विचार करावा लागतो. आणि तिसरा प्रकार माझ्यासाठी मला वाटतो तो म्हणजे या दोन्हींच्या मधलं, म्हणजे आशयही सोपा असतो, पण ती सोपी वाक्य किंवा तेच थोडेसे विषय, साधे विषय लेखकाने एवढ्या सुंदर तऱ्हेने मांडलेले असतात की अशा सौंदर्य स्थानांवर, अशा वळणांवर आपण काही वेळ जास्त रेंगाळतो. आणि अशा अनेक विसाव्याच्या जागा मला या पुस्तकात भेटल्या. पुस्तक वाचत असताना मला वारंवार बहाव्याच्या झाडाची आठवण येत होती. बहाव्याचं झाड मला खूप आवडतं. सुंदर सोनेरी पिवळी धमक फुलं ती दिसली की माझा थोडा वेळ म्हणजे अधिक थोडा वेळ लक्ष त्या झाडाकडे जातच. आणि गाडीतून सुद्धा जर प्रवास करत असेल तर मी मागे वळून बघते आणि थोडं पुढे गेल्यानंतरही त्या झाडाचा विचार मनात माझ्या चालू राहतो. अशीच बहाव्याची अनेक झाडं अनेक ठिकाणी मला या पुस्तकात भेटली आणि मलाही तुम्हाला त्या झाडांजवळ घेऊन जायचं आहे. जी काही म्हणजे खूप सुंदर वाक्य, खूप सुंदर शब्द, खूप सुंदर प्रतिमा अनेक ठिकाणी या पुस्तकात आल्या आहेत. त्यातल्या काही वाक्य किंवा काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवू इच्छिते. अनेक मुख्य म्हणजे हे पुस्तक जे आहे ते खरं तर अनेक व्यक्तींबद्दल आहे, 20 व्यक्तींबद्दल लिहिलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी माहिती त्यांनी या पुस्तकात लिहिली आहे रवींद्र पिंगे यांनी, ती जास्त करून त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत या लोकांच्या किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्या सहवासातून त्यांनी ही सगळी माहिती मिळवली आहे. त्यामुळे खात्रीशीररित्या ही माहिती 100% खरी आहेच. आणि तो काळ असा होता की त्यावेळी आंतरजालाचं तेवढं प्रस्थ नव्हतं, तर ही माहिती खरंच उपयुक्त होती इतरांसाठीही ज्यांना त्या व्यक्तींबद्दल जाणून घ्यायचं आहे जास्त. आणि आताच्या काळातही मी म्हणेन की अशा अनेक गोष्टी असतील ज्या त्या व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती नसतील, पण त्या या पुस्तकातून आपल्याला मिळून जातील. हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे या पुस्तकाचं. तर त्यातली मला काही आवडलेली काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवू इच्छिते. त्या खरं तर इतर दुसरा कुठला लेखक असता तर कदाचित सोप्या शब्दात त्यांनी तेच लिहिलं असतं, पण रवींद्र पिंगेंच्या लेखणीतून उतरताना ते शब्द काहीसं वेगळं रूप घेऊन येतात. पु ल देशपांडेंच्या एका लेखात, त्यांच्याबद्दलच्या लेखात ते जर त्यांना सांगायचं आहे की प्रत्येक माणसातलं गुण पाहणं, यासाठी ही एक उपजत आपल्याकडे तो गुण असावा लागतो की प्रत्येकातलं चांगलं पाहण्याची एक दृष्टी असावी लागते. आणि त्यासाठी ते म्हणतात की प्रत्येक कलाकृतीतला, प्रत्येक व्यक्तीतला गुण पाहणं ही देशपांड्यांची उपज आहे. माणसांच्या संस्कृतीसारखीच ती आईच्याच पोटातून यावी लागते, तिचं कलम करू म्हटल्याने होत नाही. अनेक असे शब्द असतात जे आपण वारंवार वापरत असतो, आपल्या सवयीचे असतात, पण अधिक सवयीचे झाल्यामुळे कधी कधी आपण त्यांचा मूळ अर्थ शोधायला जात नाही. माझ्याही बाबतीत हे अनेकदा होत असेल की आपण रोजच ते शब्द वापरत जातो आणि ते तसेच वापरायची आपल्याला सवय झालेली असते. पण एका ठिकाणी मात्र मी येऊन थोडी थबकले इथे आणि मी माझ्या एवढ्या दिवसाचं जे काही आहे की मला हा शब्दार्थ म्हणजे या शब्दाचा अर्थ माहिती आहे असं जे वाटत होतं ते थोडंसं मला खोडून काढावं लागलं आणि पुन्हा त्या शब्दांकडे वळावं लागलं. ते 2 शब्द म्हणजे निघालो आणि चाललो. गोपाळकृष्ण भोबे यांच्याबद्दलच्या लेखात रवींद्र पिंगे म्हणतात की भोबेंचं वागणंही चौघांजवळ 4 तऱ्हेचं असायचं. तो अगदी आशेलाही येई आणि मगरूरही बने.
त्याला स्तंभलेखन करावं लागल्यामुळे आणि त्याच्यावर त्याचं पोट असल्यामुळे त्याला पवित्रेही घ्यावे लागत. ही चमत्कारिक परिस्थिती त्याला कळतही होती. जिकडे आपण निघालो आहोत तिकडे आपण चाललेलो नाही हे त्याने मनात ओळखलं होतं. पण ठरल्या ठिकाणी अनवाणी चालत जायला जी किंमत द्यावी लागते ती देण्याची त्याची ऐपत नव्हती. निघालो आणि चाललो, मग मी पुन्हा वळले या दोन शब्दांकडे की निघालो म्हणजे आपण जिथून निघतो तेव्हा निघालो, आणि चाललो म्हणजे आपलं चालणं अजून चालू आहे. तर चाललो हे माझ्यासाठी खरंच म्हणजे एक उजळणी म्हणेन मी परत झाली. नाही तर हे दोन्ही शब्द अर्थ लक्षात घ्यायच्या अगोदर कधी कधी वापरणं व्हायचं. आणखीन एक अशीच जेव्हा जयवंत दळवी यांच्याबद्दल त्यांनी लिहिलंय की व्यक्तिशः मला दळवींची 3 पुस्तकं फार आवडतात. लोक आणि लौकिक हे अमेरिकेचं प्रवास वर्णन, सारे प्रवासी घडीचे ही कोकणी चित्रण मालिका आणि निवडक ठणठणपाक ही मिश्किल टगेगिरी. या तिन्ही पुस्तकात दळवींना स्वतःच्या लेखणीचा स्वधर्म सापडल्यासारखं वाटतं. या तिन्ही ललित कृतीतून ठसा एकच उमटतो, तो म्हणजे दळवींच्या स्वच्छ नजरेचा. आणि या स्वच्छ नजरेबद्दल त्यांनी खूप सुंदररित्या पुढे लिहिलंय. ते म्हणतात की स्वच्छ नजर ही सोनशेंद्री कोवळ्या किरणांसारखी दुर्मिळ चीज आहे. 24 तास थांबावं तेव्हा जेमतेम 15-20 मिनिटं त्यांचा लाभ होणार, पण पुढे पडणाऱ्या लखलखीत उन्हाच्या पिसाऱ्याची ती नांदी असते. दळवींच्या स्वच्छ नजरेची चुणूक जाणवलेली आहे, पावती मिळालेली आहे. ह्याच स्वच्छ नजरेच्या लाभातून बांबूच्या खास कोकणी बनासारखं मातीतून पाळमुळं घेऊन आलेल्या नीती निरपेक्ष व्यक्तिरेखांचं बन दळवींनी उभं करावं. फक्त इतकंच करावं, आम्ही नव्हे तर काळच त्यांना दुवा देईल. रामू भैया दाते, अरुण दाते नामवंत गायक यांचे वडील अरुण दाते हे पुढे जाऊन खूप मोठे गायक होणार याचं त्यांना अगोदरच हे त्यांना जाणवलं होतं. त्यांना ज्योतिषशास्त्राचा थोडा अभ्यास होता आणि त्यांना माहिती होतं की आपला मुलगा पुढे जाऊन खूप मोठा गायक होणार आहे, पण त्याचं ते यश बघायला आपण हयात नसू. तर आणि तसंच झालं. तर त्या विषयी रवींद्र पिंगे लिहितात, अगदी सुंदर वाक्यात त्यांनी हे लिहिलंय की पहाटेचा जरी पडका फडफडणार आहे याची ती प्रसाद चिन्ह होती. ती पहाट उगवायची तेव्हा उगवलीच. रामू भैयांनी मात्र त्या भगवतीचे कोवळे किरण तेवढेच पाहिले. म्हणजे आताच त्यांच्या कुठेतरी गायकीला सुरुवात झाली होती अरुण दातेंच्या, आणि तेवढंच यश ते त्यांचे वडील पाहू शकले. जेव्हा ते यशाच्या उच्च शिखरावर विराजमान होते तेव्हा मात्र रामू भैया या जगात नव्हते. आणि एक त्यांच्याबद्दलची ही एक छान माहिती इथे ते मांडतात की रामू भैया हे स्वतः एक उत्कृष्ट संगीतकार होते, उत्तम संवादिनी वादक होते, आणि ते खूप मोठ्या पदावर विराजमान होते सरकारी नोकरीत. आणि ते लंडनला एकदा गेले असताना त्यांनी तिथे BBC साठी एक मराठी गाण्याला चाल दिली, संवादिनी वादनही केलं. आणि त्यानंतर ते भारतात जेव्हा आले आणि ज्या वेळी तो कार्यक्रम BBC वरून प्रसारित व्हायचा त्याचं 1 पौंड असं मानधन रामू भैयांना भारतात नंतर यायचं. तर अशा अनेक काही चांगल्या गोष्टी किंवा अशी माहिती जी कुठे इतरत्र उपलब्ध नसेल अशी रवींद्र पिंगेंनी या पुस्तकात दिली आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक या बाबतीतचं उदाहरण जर द्यायचं झालं तर जितेंद्र अभिषेकी बुवा यांचं देईन. त्यांना आपण सगळेच जण त्यांना एक महान संगीतकार, गायक, शास्त्रीय गायक म्हणून ओळखतो, पण त्यांचे अनेक पैलू या पुस्तकात त्यांनी दिले आहे. जो लेख त्यांच्याबद्दल समाविष्ट झाला आहे त्यात माहिती आली आहे त्यांच्याबद्दल. एक मुख्य म्हणजे एक महत्वाची बाजू जी कदाचित सगळ्यांनाच माहिती नसेल ती म्हणजे जितेंद्र अभिषेकी बुवा हे एक उत्तम कथालेखक पण होते. त्याबद्दल सांगताना रवींद्र पिंगे लिहितात की जितेंद्राचा मी पाहिलेला दुसरा अवतार म्हणजे कथालेखनाचा. आज सांगितलं तर पटकन विश्वास बसणार नाही, परंतु जितेंद्रांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात वसुधा आणि दीपावलीत पोटापुरतं कथालेखन केलेलं आहे. त्यांच्या हातात लेखणी दिली विजय तेंडुलकरांनी. पुढे चित्रकार दलालांनी त्यांच्या लेखणीतील खुबी जाणली आणि दीपावलीच्या अंकासाठी
विशेषतः संगीत अंकांसाठी जितेंद्रांकडून कथा लिहून घेतल्या. एक वाचनीय कथासंग्रह तयार व्हावा इतक्या कथा त्यांच्या नावावर आज जमा आहेत. मराठीतले उमेदवार ललित लेखक जितेंद्र हे केवड्याच्या कणातलं दुसरं पात्र. इथे केवड्याच्या कणाचा उल्लेख आला आहे कारण या लेखाची सुरुवात करतानाच त्यांनी जितेंद्र अभिषेकी बुवांना केवड्याचं जे कणीस असतं त्याची उपमा दिली आहे आणि खूप सुंदर रीतीने त्यांनी ते मांडलंय की त्यांच्या व्यक्तिमत्वाला किती पैलू होते, कसं ते बहुआयामी अष्टपैलू असलेलं एक व्यक्तिमत्व होतं. त्याबद्दल ते सुंदर तऱ्हेने लिहितात की केवड्याचं कणीस कसं असतं, एकतर ते सर्वत्र उगवत नाही, क्वचित कुठे उगवतं, मात्र जिथे उगवतं तिथला परिसर सुगंधित करतं. केवड्याच्या कणसाला एकात एक गच्च बिलगलेली पाती असतात. त्यातल्या प्रत्येक पात्याला कंगोरेदार कणा असतो. प्रत्येक पात्याला रसरशीत कांती असते. प्रत्येक पात्याला खुशबू असतो. भरपूर काटेही असतात. काट्याकुट्यांमध्ये सुद्धा गंमत आहे. केवड्याचे काटे काहीसे कोवळे असतात. आपलं अस्तित्व दाखवून देण्याइतके ते अणुकुचीदार असतात, मात्र रक्तबंबाळ करण्याइतपत कठोर नसतात. आणि उलट दिशेने हात फिरवला तर ते काटे इतके कोवळे होतात की ती लव वाटावी. कौशल्य सारं ते काटे हाताळण्यात आहे. केवड्याचं ताट पातं सुद्धा कुठेतरी लीनपणे लवलेलं असतं. प्रत्येक पातं अलग असतं, परंतु संपूर्ण कणीस म्हणून ती पाती एकमेकात गुंतलेली असतात आणि त्या संपूर्ण कणसाचं भूमीशी साक्षात नातं असतं. भूमीतला जीवनरस केवड्याचं एकसंध आकाराचं सुगंधी कणीस शोषित असतं. जितेंद्र अभिषेकींविषयी जेव्हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा केवड्याच्या भरगच्च कणसाचं हे एकच प्रतीक माझ्या नजरेसमोर उठतं. किती वेगवेगळ्या स्वरूपात मी त्यांना पाहिलंय आणि असं म्हणून ते जितेंद्र अभिषेकी बुवांची वेगवेगळी रूप, त्या केवड्याच्या कणसाची वेगवेगळी पाती आमच्या समोर उलगडून दाखवतात. अशाच उपयुक्त माहितींसाठी हे पुस्तक जे आहे ते खरोखरच वाचण्यासारखं आहे. आपण म्हणजे असं नेहमी म्हटलं जातं की गोवा ही कलाकारांची भूमी आहे, म्हणजे कलाकारांची खाण आहे. आणि जेव्हा बाहेरची साहित्यिक, गोव्याबाहेरील साहित्यिक असं म्हणतात तेव्हा अजून मुठभर मास गोवेकरांवर नक्कीच चढत असेल. अनेकांनी याविषयी अनेक शब्दात यापूर्वी लिहिलं आहे, पण जे रवींद्र पिंगेने लिहिलं आहे तेही मला खूप आवडलं आणि गोवेकर म्हणून हे काही वाक्य मला नक्कीच वाचून दाखवायचे आहेत. ते म्हणतात की गोव्यातले झाडून नुसत्या लौकिकाच्या मुंडावळ्या बांधून वेळ साजरी करू म्हणाल तर ते मुंबई पुण्याकडे पचेल. गोव्यात नाव काढू नका. गोव्यात नाटकांचा रुपया बंदा हवा. म्हणून गोवेकरांचे खेळ फक्कड होतात. कलेशी इमान चोख राखतात म्हणून गोवेकर कलावंत कीर्तिमंडित होतात. म्हणूनच श्री मंगेशीच्या देवळातल्या समया घासणारा मुलगा मास्टर दीनानाथ या रूपात मराठी रंगभूमीचा चिंतामणी होतो. संगीताचा चक्रपाणी होतो आणि अलम रसिकांचा कंठमणी होतो. म्हणूनच नाट्यलेखनाची उर्मी यायला गुलहोसूरच्या अण्णा किर्लोस्कर नामे कष्टम कारकुनाला गोमंतकाच्या पुण्यभूमीवरचा नाटकी संजीवक वारा अंगाखांद्यावर घ्यावा लागला. त्या चैतन्यमयी शक्तिशाली वाऱ्याने अगोदर त्याची फुफ्फुसं भरली, नंतर ते नाटकाने भारले गेले. अशा त्या गोमंतकाच्या भूमीवर नादिष्ट संगीत नट बाळकोबा बावडेकर कायमच्या वास्तव्यासाठी डेरे दाखल झाले, असं गोपाळ कृष्ण भोबे यांच्याबद्दलच्या लेखात ते म्हणतात. सगळ्यात या पुस्तकातला आवडलेला लेख मला भोबे यांच्यावरचा आहे. अगोदर वाचनात आला होता, परत या पुस्तकात वाचनात आला. कदाचित त्यांचा जो अंत होता तो शेवटी खूपच विदारक होता, म्हणजे सुटपुट लावणारा होता म्हणून असेल. पण एक मला गोष्ट तिथे जाणवली हे वाचताना की काय होतं, एक थोडीशी पार्श्वभूमी सांगेन. भोबे जे आहेत उत्तम कलाकार होते, पण इथे गोव्यात त्यांना आपली म्हणजे कलेला त्यांना समर्पित होणं शक्य नव्हतं, म्हणून ते मुंबईला गेले गोवा सोडून आणि तिथे त्यांनी कलेची उपासना केली. आणि जेव्हा त्यांचं पहिलं नाटक ज्यावेळी त्यांनी लिहिलं, त्यांना एक म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की या नाटकातून मी मोठमोठ्या नाटककारांच्या पंक्तीत जाऊन बसेन आणि त्या नाटकात
ला शुभ आशीर्वाद मिळावे म्हणून जेव्हा ते जांबावलीत आले, त्यांचं कुलदैवत दामोदर यांच्या चरणाशी त्यांनी ते नाटक अर्पण केलं. पण त्याच दिवशी दुर्दैवाने त्यांचा अंत झाला. तर ही जी घटना आहे ती कुठेतरी मी मी कल्पना केलेली की इतर कोणी लेखक असतात तर कदाचित खूप म्हणजे जेवढं त्याला काय म्हणू आपण शब्दांनी ते वाढवता येईल ते त्यांनी केलं असतं. पण रवींद्र पिंगे अगदी नेमकेपणाने आणि मुद्देसूदपणाने तो लेख तिथेच संपवतात. जेवढ्या कमी शब्दात पण जेवढ्या नेमकेपणाने ते करता येईल तेवढं ते करतात. आणखीन एक असं म्हणजे वाटलं की या अगोदर जी व्यक्तिचित्रणं जी वाचली आहेत त्यावेळी बहुतेक वेळी त्या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वावर, त्यांच्या कार्यक्षेत्रातला जो त्यांचा वावर आहे त्यावर बरेच लेखक जास्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. पण रवींद्र पिंगेंनी हे सोडून बाकी जे लोकांबद्दल, व्यक्तींबद्दल त्यांनी लिहिलंय त्यांच्या इतर अनेक माहिती नसलेल्या पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अशा महान व्यक्तीबरोबरच काही अशा व्यक्ती जसे की पु ल देशपांडेंच्या आई आणि वीर सावरकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव, जे कदाचित त्यांच्याबद्दल जास्त लोकांना माहिती नसेल, त्यांच्याबद्दलचेही लेख, त्यांच्याबद्दलचीही माहिती या पुस्तकातून आपल्याला मिळते. जर त्यांचं एक असं वाटलं की ज्यावेळी आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल लिहिलं जातं बहुतेक करून काही चांगल्याच गोष्टी लिहिल्या जातात किंवा ते जर काही त्या व्यक्तीच्या वाईट सवयी असतील किंवा काही वाईट काही गोष्टी असतील तर त्या जितक्या सभ्यपणाने मांडता येतील, सभ्य शब्दात मांडता येतील तेवढे लेखक प्रयत्न करतात की तसे मांडावे. पण एका ठिकाणी दांडेकरांबद्दलच्या एका लेखात रवींद्र पिंगेंनी वापरलेले शब्द किंवा त्यांनी ज्या प्रकारे मांडले ते जरासं मला थोडं खूपच सत्य लिहिलंय पण शब्द थोडे तेवढेच सौम्य वापरले नाहीत असं वाटलं. पण ते त्यांचं स्वतःचं मत असेल किंवा त्या व्यक्तींशी त्यांचा अगदी जवळचा परिचय असेल, त्यामुळे आपण जसं जर आपलेपणाने काही स्पष्ट मतं मांडू शकतो तर तसं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला असेल असं वाटतं. शेवटी जाता जाता मी हा जो शेवटचा लेख आहे या पुस्तकातला तोच धागा घेऊन इथे समारोप करेन. शेवटचा लेख जो आहे तो वीर सावरकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वास सावरकर यांच्याबद्दल आहे. आणि त्यात ते असं म्हणतात की असं होतं की जेव्हा एखाद्या महान कोणी व्यक्ती असेल तर त्यांची मुलं कशी वागतात किंवा ती पुढे जाऊन काय करतात यावर समाजाचं बरंचसं लक्ष असतं. तर त्याविषयी ते म्हणतात की वांधा हा आहे आणि दुर्दैव असं आहे की थोरा मोठ्यांच्या मुलाबाळांनी कसं वागावं, कसं जगावं याचे निर्णय बघे लोक आपल्या मनाशी घेत असतात. सर्व बघ्यांच्या हातात एक तराजू असतो आणि ते मोठ्या ऐटीत थोरा मोठ्यांच्या घरातल्या माणसांना न्यायाधीशाचा आणून जोखीत असतात. हे मी टाळलं. मला अलिप्तपणे काय दिसलं? व्रती क्रांतिकाराचा नाकासमोर चालणारा प्रौढ मुलगा सरळ साधं बाळभोत आयुष्य नाहक पवित्रा न घेता, उसनं अवसान न आणता आपल्या चालीने जगत आहे. त्याच्या ओंजळीत दिवा आहे, त्याचा प्रकाश त्याला पुरेसा आहे. ज्याच्या ओंजळीत दिवा आहे त्याला आणखीन काय हवं? आणि मला वाटतं आपण बसलेले इथे सगळे भाग्यवान आहोत की आपल्या अंतरीचा ज्ञानदिवा तेवत ठेवण्यासाठी अशी एक संस्था साहित्य संगम मांद्रे ही अगदी आपल्या जवळच्या परिसरात आहे. आणि प्रत्येक महिन्याला काही ना काही कार्यक्रमाच्या स्वरूपात आपल्या अंतरीचा ज्ञानदिवा प्रज्वलित ठेवण्यासाठी एक ज्योत ही संस्था घेऊन येत असते. मी खूप आभार मानेन. मीही या संस्थेची एक सभासद आहे तरीही एक वाचक म्हणून आभार मानेन की रवींद्र पिंगे यांच्या 50 वर्षाच्या सुवर्णमयी लेखन कारकिर्दीतलं एक सोनेरी पान मला तुमच्या समोर ठेवायची संधी या आजच्या कार्यक्रमानिमित्त दिली. धन्यवाद मांद्रेकर सर आणि इतर पदाधिकारी साहित्य संगम मांद्रेचे. धन्यवाद. मला वाटतं रवींद्र पिंगे यांची जी लेखन शैली आहे ती लेखन शैली कशी होती याचं अभ्यासपूर्ण विवेचन
सोनाली ताईने केलेलं आहे. आणि याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन, आपण खूप वेळा पुस्तकं वाचतो, पण एखादं पुस्तक कसं वाचायचं, त्यातले बारकावे कसे लक्षात घ्यायचे, त्यातल्या शब्दांचा कसा विचार करायचा. कारण सोनाली ताई इथे निघालो आणि चाललो हे जे काही सांगत होती ना, तेव्हा मला वाटलं की हा, पुस्तक वाचायचं, लेख वाचायचा तर तो असा. कारण हे आपल्याला, आपण किती जण कितीदा तरी पुस्तकं वाचतो. मी वर्गात सुद्धा मुलांना नेहमी म्हणते, एक काहीतरी पुस्तक असतं, 50 जण वाचतात, पण त्यातलं जे काही आहे ना, त्यातली ती मज्जा आहे ना, ती मात्र एखाद्यालाच कोणाला तरी कळते. त्यातलं गमक, त्यातला गाभा, त्यातलं जे काही संवेदना जे काही असतील ते जाणून घ्यायला डोळसवृत्ती लागते. तसं बारकाईने वाचन लागतं, मग त्या पुस्तकातली खरी मज्जा घेता येते. आणि मला वाटतं सोनाली ताईने जो अभ्यास केला, त्यांनी ती खरी मज्जा त्यामधली घेतली आणि तीच मज्जा आमच्यापर्यंत आता पोहोचवली. त्यामुळे सोनाली ताईंच्या विवेचनात जे रवींद्र पिंग्यांनी लिहिले ना, भोबेंविषयी असेल, दीनानाथ मास्तरांविषयी असेल, ते मग आपल्यालाही जाणताना खूप मज्जा आली, हो की नाही? मी काही वेगळं सांगतेय का? ठीक आहे. रवींद्र पिंगे यांचं ललित लेख वाचत असताना केशरी कमळ या पुस्तकात रवींद्र पिंग्यांनी आपल्या एका आठवणीबद्दल असं लिहिलं होतं की माझ्या मनात ना त्या आठवणीबद्दलची एक फांदी अगदी हिरवीगार आहे. आणि मला वाटतं तशीच एक हिरवीगार फांदी ते आपल्याला जे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत मीरा प्रभू वेर्लेकर यांच्याकडे सुद्धा आहे. मग ती आठवणींची असेल, अनुभवांची असेल, आणि माझ्या सकट तुम्हालाही त्या फांदीबद्दल, त्या फांदीच्या हिरव्यागार चैतन्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा मी मीरा प्रभू वेर्लेकर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला रवींद्र पिंगे यांचे अनुभव सांगावे. कृतज्ञतापूर्वक प्रणाम करते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मान्यवर, तुम्हाला पण माझा मनपूर्वक नमस्कार. साहित्य संगम ही संस्था गेली अनेक वर्ष साहित्यिक कार्यक्रम करून साहित्य सेवा करत आहे. साहित्य संगमचे सर्वेसर्वा प्राध्यापक गजानन मांद्रेकर सर यांनी अनेक कार्यक्रम राबवून साहित्य सेवा केलेली आहे. आणि मला वाटतं जवळजवळ 36-37 वर्ष तेव्हा त्यांनी एक याचं बीज पेरलेलं होतं. ते बीज आता हळूहळू वाढत आहे आणि त्याचा वृक्ष झालेला आहे. आणि मला खात्री आहे की काही वर्षातच याचा वटवृक्षही होईल. आता मला त्यांनी त्यांच्या एका चर्चासत्राच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलेलं होतं. आता चर्चासत्राचं हे समारोपाचं हे आहे, कार्यक्रम आहे. त्यावेळेला त्यांनी मला प्रमुख पाहुणी म्हणून इथं बोलवलं, कारण पिंगेंच्या सहवासात आमचा सहवास अगदी खूप जवळचा होता. त्यांच्या आठवणीत तुम्ही सांगा या कारणाने त्यांनी मला इथं निमंत्रित केलं. तर त्यांच्या आठवणीच मी आता सांगणार आहे तुम्हाला. सर्वप्रथम आमची ओळख कशी झाली ते मी सांगते. त्यांचा एक साधनामध्ये लेख मी वाचला, कारवार सृष्टीचा अलंकार. तो मला इतका आवडला की, कारण मी कारवारची असल्यामुळे त्याच्याबद्दल मला खूप अगदी आपुलकी निर्माण झाली. मी त्यांना पत्र लिहून कळवलं की तुमचा तो लेख मला अतिशय आवडला आणि मी कारवारची आहे वगैरे वगैरे लिहिलं. त्यांचं मला लगेच पत्र आलं. आणि त्यांना कोणीही पत्र लिहिली ना की लगेच उत्तर द्यायची त्यांची एक खूप चांगली सवय होती. आणि त्या पत्रात त्यांनी बरंच काही लिहिलं. माझे भाऊजी अरुण रामाणी मुंबईला असतात, तर तेही त्यांचे प्रचंड चाहते होते. त्यांना विचारलं की माझी मेहुणी आता लिहिते आहे, तर तुम्ही तिला मार्गदर्शन कराल का? हे मला त्यांनी सांगितलं नाही, माझ्या नकळत त्यांना विचारलं. तर त्यांनी सांगितलं हो करेन की, पण त्यांचे काही लेख मला पाठवायला सांगा, कारण त्यांना माझ्या लेखनाची नाडी तपासायची होती. मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी पाठवून दिले माझे लेख. त्यांनी ते वाचले आणि मला पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की तुम्ही छान लिहिता, परंतु 10 लेखकांपैकी 9 लेखकांना त्यांचं लेखन वाचनीय नसण्याचा शाप असतो
हे वाचल्यावर मला धडकीच भरली. आणि मग मी पुढचं वाक्य वाचलं. पुढचं वाक्य होतं, पण तुम्ही शापमुक्त आहात. आणि मी मोठा सुस्कारा सोडला खरंच. अशी आमची सुरुवात झाली. आणि मग पत्रापत्री सुरू झाली. दृष्टीभेट झाली नव्हती, पण 3-4 पानं भरून भरून त्यांनी मला पत्र लिहायला सुरुवात केली. आणि मी त्यांना पत्र लिहायचे. एवढा माझ्याकडे साठा आहे त्यांच्या पत्रांचा. तर मग ते म्हणाले तुम्ही नाही, मार्गदर्शन करायला त्यांनी सुरुवात केली. कशी तर आधी आपली पुस्तकं पाठवली आपल्या लेखीबरोबर, सगळी पुस्तकं. आणि मला म्हणाले की ही पुस्तकं तू वाच, म्हणजे ललित लेखन कसं करायचं याची तुला कल्पना येईल. आणि मी ती सगळी पुस्तकं वाचली आणि मी वेडीच झाले त्यांची पुस्तकं वाचून. मग त्यांनी पत्रातून कात्रणं पाठवायला सुरुवात केली. मोठ्या मोठ्या लेखकांची त्यांच्या वाचनात जी आली होती ती कात्रणं कापून ते मला पाठवायला लागले. हे वाच, हे वाच, वाच, अमुक लेखकाचं पुस्तक वाच, इंग्लिश लेखकांची पुस्तकं वाच, असं त्यांनी मला खूप, म्हणजे मार्गदर्शन म्हणजे कसं, हे असं लिहि ग, ते तसं लिहि ग, असं नाही. मी इथं गोव्याला, ते मुंबईला, तर अशा पद्धतीने पत्रातून त्यांनी मला सूचना सल्ले द्यायला सुरुवात केली. आणि असं चालूच होतं आमचं. पण नंतर ते गोव्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने इथं यायला लागले, म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून, वक्ते म्हणून, उद्घाटक म्हणून, किंवा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. तर त्यावेळेला ते आमच्याकडे यायचे. मी त्यांना आमच्या घरी बोलावून घ्यायचे. आणि त्यांच्या वास्तव्यात मी त्यांची पुस्तकं वाचली होती, परंतु आमच्याकडे जेव्हा ते राहिले तेव्हा मी पिंगे माणूस कसा हे मी वाचलं. अतिशय शिस्तप्रिय माणूस, ही वस्तू त्या जागेवर, ही वस्तू त्या जागेवर, आणि वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर, घड्याळाच्या काट्यावर हुकूम त्यांची सगळी कामं चालायची. सकाळी उठल्याबरोबर त्यांचं गॅलरीमध्ये जाऊन लेखन सुरू करायचे ते. आणि त्यांचा ब्रेकफास्ट 9 वाजता व्हायचा. एक दिवस मी त्यांना 9ला 5 मिनिटं असताना ब्रेकफास्ट नेऊन दिला. घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाले अजून 5 मिनिटं आहेत. आणि मी मग परत गेले आतमध्ये. तर असे ते. तसंच एकदा आणखी एक कुठल्या तरी याला आले होते ते, मला वाटतं मुलीच्या साखरपुड्याला काहीतरी आले होते. मला म्हणाले मीरा, मला आकाशवाणी केंद्रावर आणि दूरदर्शन केंद्रावर घेऊन जा बरं. आम्ही गेलो तिकडे. तर आकाशवाणीवर गेल्यानंतर तिथं कवी माधव बोरकर हे संचालक होते. तर आम्ही गप्पा केल्या, बराच वेळ गेला. मग त्यांना सांगितलं, माधव, मीरा आता माझी मुलाखत घेते, रेकॉर्डिंगची तयारी करायला सांग. मी गार पडले. अरे मुलाखत? मी मुलाखत कधी कुणाची घेतलीच नाही, आणि कशी घेणार मी मुलाखत? नाही, मी नाही घेणार म्हटलं. तू माझी मुलाखत घेतेस, मी प्रश्न तयार करून आणले तुझ्यासाठी, तू माझी मुलाखत घेणार आहेस. आणि मग माझं काहीच चालेना. आणि ते रेडिओवर म्हणजे प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर काही हे नाही ना, त्यामुळे मी हरकत नाही म्हटलं आणि घेतली मुलाखत. तिकडे त्यांचा निरोप घेतला आणि दूरदर्शनवर गेलो. तिकडे चंद्रकांत बर्वे संचालक होते. तिथे गेल्यानंतर माझी काय त्यांच्याशी ओळख नव्हती. ओळख करून दिली, आमच्या गप्पा झाल्या. तिकडे आम्ही लंच घेतलं त्यांच्या बरोबर. आणि मग म्हणाले आता सगळी याची तयारी कर, सेट लावायला सांग तुझ्या माणसांना, मीरा माझी मुलाखत घेते. अरे बापरे, इथं आणि मुलाखत परत? रेडिओवर एक हरकत नाही, पण टीव्हीवर म्हणजे जरा हेच ना, मी तर नवीनच. तर म्हणाले हो, मी तुझ्यासाठी प्रश्न तयार करून आणले, घाबरू नकोस. तू फक्त जरा, मी तुला 10 मिनिटं देतो, तू तयार हो आणि ये. आणि माझं काहीच चालेना त्यांच्यासमोर. आणि मग मी ते जरा वाचले प्रश्न आणि त्यांची मुलाखत घेतली आणि ती मुलाखत उत्तम झाली. त्याच्यानंतर माझ्यात एक कॉन्फिडन्स आला आणि मग मी खूप मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. यज्ञेश्वर निगळे, जनार्दन वेर्लेकर, विठ्ठल गावस, पंडित प्रसाद सावकार,
यज्ञेश्वर निगळे अशांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या उत्तम झाल्या. सांगण्याचा उद्देश काय की अशी प्रेरणा हवी. त्यामुळे आमच्यासारखे गृहिणी, मी काही बाहेर तुमच्यासारखे प्राध्यापक हे केलं नाही, काही नाही, मी एक गृहिणी आहे साधी. तर अशा पद्धतीने त्यांनी मला प्रेरणा दिली आणि माझ्यात कॉन्फिडन्स आला. मग आणखी हा, तर ते मला रात्री 9 ते 10च्या दरम्यान फोन करायचे आणि मला विचारायचे, मीरा काय लिहितेस तू आता सध्या, काय वाचन चालू आहे? वाचन माझं चालू असायचं, मी सांगायचे अमुक अमुक वाचते. काय लिहितेस? काही नाही. काही नाही का? मग मी ठोकून द्यायची, मला वेळच मिळत नाही. वेळ मिळत नाही? वेळ कसा काय मिळत नाही? नोकरी करतेस का तू? नाही, मी नोकरी करत नाही. मग वेळ कसा मिळत नाही? इंदिरा संत बघ, नोकरी करून त्या लिहायच्या, ओट्यावर त्यांच्या बाजूला कागद असायचा, पेन असायचं, काही सुचलं की त्याच्यावर त्या लिहायच्या. अमृता प्रीतम सकाळी पहाटे 5 वाजता उठायच्या आणि खोलीत सगळा 1 तासात सगळा सबंध दिवसभराचा स्वयंपाक करून ठेवायच्या आणि त्यांच्या रूम मध्ये येऊन बसल्या, दाराला कडी घालून त्या आत बसायच्या आणि सबंध त्यांचं लेखन चालू असायचं. मग तुला कसं नाही मिळत? मग प्रत्येक वेळेला असं मी नाही करणार असं त्यांना नाही करत, पण कधीतरी एकदा होकार दिला पाहिजे ना, हो करते असं. मग त्यांच्या त्या पाठपुरवणीमुळे मी मग काहीतरी लिहायला लागले. तर ही अशी प्रेरणा, घडण ही अशी असते, कळलं ना? तर उगीच कोणी हे होत नाही. त्यांनी मला खूप असं घडवण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांची एक तळमळ होती की ते मला म्हणायचे की मीरा पुढे ना वाङ्मय क्षेत्रात मला सर्वत्र अंधार दिसतो, हेच शब्द त्यांचे असायचे. म्हटलं का? तर नाही, आमची पिढी कशी, काही लेखन करायचं म्हटल्यावर लायब्ररीमध्ये जातो आम्ही, संदर्भ शोधतो, टिपणं काढायची असतात आपली, असं आता केलेलं दिसत नाही. आताच्या लेखकांना झटपट प्रसिद्धी पाहिजे, मनात विषय आला खरडलं आणि दिलं, हे असं नाही चालत. त्यांना आपण चांगले लेखक घडवायला पाहिजेत आता. आणि ही त्यांची तळमळ होती आणि त्या तळमळीला त्यांची कृतीची जोड होती. आणि ही कृती कसली? अशी मला जसं आणि मी एकटीच नाही, महाराष्ट्रभर, कोकणभर, गोवाभर त्यांचे असे नवलेखक त्यांना भेटत असत आणि त्यांना ते अशी प्रेरणा देत असत, त्यांना मार्गदर्शन करत असत. आणि म्हणून आज त्यांची सगळेजण आठवण करतात. ते कधीच विस्मरणात जाणार नाहीत. त्यांची पुस्तकं तर आहेतच, पण त्यांनी जे माणसासाठी माणूस पण दाखवलं ना, ते खूप मोठं आहे. त्यांच्या पुण्याला फ्लॅट आहे, ती फॅमिली अधूनमधून विश्रांतीसाठी पुण्याला जात असे. एकदा ते असेच गेले होते, तर संध्याकाळी फिरताना त्यांना वाटेत एक बाई भेटली. तर ती त्यांच्या परिचयाची निघाली. त्यांनी विचारलं, कुठे निघालात तुम्ही बॅग घेऊन? मी घर सोडून चालले, नवऱ्याने मला बाहेर काढलं. मग आता जाणार कुठे? माहिती नाही. काय करावं पिंगेंनी? आपल्या खिशातला त्यांचा फ्लॅटची जी चाबी आहे ती तिच्याकडे दिली आणि त्यांना सांगितलं की आम्ही आज मुंबईला निघणार आहोत, तुम्ही माझ्या फ्लॅटवर अगदी निवांतपणे राहा, तुमची दुसरी व्यवस्था होईपर्यंत. कोण देणार असं आपल्या फ्लॅटची चावी दुसऱ्याच्या ताब्यात? पण पिंगे तसे नव्हते. त्यांचं अगदी हृदयस्थ माणूस तो पिंगे म्हणजे. दुसऱ्यांना एवढी मदत करायची, कोणालाही आर्थिक अडचण आली की चक्कन आपल्या पदरचे पैसे काढून त्यांना द्यायचे. अशी खूप त्यांनी मदत केली. या कानाचं त्या कानाला नाही, पण मला सांगायचंय. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी त्यांच्या दारावर पोस्टमन आला. ते पोस्टमनच्या कडून त्यांना समजलं की त्याचाही वाढदिवस त्याच दिवशी आहे. मग त्यांनी पोस्टमनला आत बोलवलं, हे बस, आपल्या घरातल्या खुर्चीवर बसवलं, त्याला चहा नाश्ता दिला आणि त्याच्याकडे गप्पा केल्या आणि मग त्याला बक्षिसी दिली, पाकिट पैसे भरून दिले. आणि पोस्टमन अगदी सद्गदित झाला त्यांची ती वागणूक आपल्याला दिलेली पाहून. कोण पोस्टमनला एवढा आदर करतो? त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि अगदी भरल्या डोळ्यांनी तो तिकडनं गेला. तर अशा
करुण मनाचे पिंगे होते खूप. लगेच त्यांचं मन द्रवायचं कुणालाही गरीब माणसाला पाहिलं किंवा अशी परिस्थिती कुणावर आली तर. त्यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याला मी उपस्थित होते. 2 दिवस होता मुंबईमध्ये तो. आणि आता ज्याच्यावर सगळं काही दाखवलेलं तर मी ते सगळं पाहिलेलं आहे. त्यांची ग्रंथतुळा झाली आणि एका याच्यामध्ये ते तुळा जी होती ना ती त्यांनी सुवर्ण तुळा नाटकात जी त्यांनी वापरली होती तुळा ती त्यांनी वापरली होती. म्हणजे ती अगदी मोडकळीस आली होती, पण त्यांनी ती या कार्यक्रमासाठी स्वच्छ व्यवस्थित करून ती त्याच्या व्यासपीठावर ठेवली होती. आणि पुस्तकांची रास बाजूला, सगळे प्रकाशक बाजूला, दिलीप माझगावकर, मौजचे प्रकाशन, पॉप्युलरचे प्रकाशक, सगळे प्रकाशक आणि आपापली पुस्तकं, जुनी नाही नवी कोरी पुस्तकं बाजूला ठेवून ते उभे होते सगळे. आणि जेव्हा पिंगे याच्यामध्ये बसले एका पारड्यामध्ये, तेव्हा सगळेजण आणून त्याच्यामध्ये पुस्तकं अशी टाकत होते. खूप बघायला खूप मजा. आणि लोकांची गर्दी, अगदी ती ग्रंथतुळा बघायला सबंध हॉल आणि हॉलच्या बाहेर सगळी गर्दी होती. तर तो एक सोहळा मला बघायला मिळाला. चतुरंगने आयोजित केला होता तो मुद्दाम पिंगेसाठी. आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा 80 वर्ष झाली तेव्हा मी एक लेख लिहिला. मी प्रत्येक त्यांच्या वाढदिवसाला लेख लिहायचे वेगळ्या वेगळ्या वृत्तपत्रातून. तर 80व्या वाढदिवशी मी बेळगावच्या तरुण भारतमध्ये लेख लिहिला त्यांच्यावर. तेव्हा बेळगावचा तरुण भारत म्हणजे सगळीकडे जातो, महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, कर्नाटक सगळीकडे जातो. तर तिथं त्यांचे अनेक चाहते जे पसरलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी तो लेख वाचला आणि मग सगळ्यांनी त्यांना फोन करायला सुरुवात केली शुभेच्छेसाठी. आणि मग रात्री मला पिंगेंचा फोन आला, मीरा आज मला बरोबर मोजून 107 फोन आले आणि मी सकाळपासून रात्रीपर्यंत फोन जवळ बसून आहे, मला उठताच येईना. आणि अमेरिका, इंग्लंडहून सुद्धा मला फोन आले बरं का. मी अगदी धन्य झालो. आणि ही किमया फक्त तुझी आहे, तुझ्यामुळे हे सगळं घडलं. आणि हे ऐकून मी धन्य झाले. तर असे हे पिंगे माझ्या आयुष्यात आले आणि मी घडले ती त्यांच्यामुळेच. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या फॅमिलीबद्दल, त्यांच्या मुली सुना आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आम्ही संपर्कात आहोत. आणि बेळगाव, आम्ही एकदा पुण्याला मी कशा तरी कामासाठी गेले होते, तेव्हा पिंगेना ते समजलं आणि मग मला म्हणाले, मीरा तू आमच्याकडे जेवायला यायला पाहिजेस. मी म्हटलं नाही, माझ्याबरोबर खूप जण आहेत, मंडळी आहेत, मी नाही येऊ शकणार. मग मी तुमच्याकडे येतो आणि तुमचा पाहुणचार देतो तेव्हा कसं, आणि तू माझ्याकडे आता एक जेवणाला नाही येणार. मग मी बरं ठीक आहे म्हटलं आणि आम्ही मग गेलो. माझ्या मुली होत्या, माझा भाऊ होता आणि शुभदा वहिनीने इतकं छान जेवण बनवलं होतं की अगदी तो दिवस माझा अगदी अजूनही स्मरणात आहे. त्यांनी आता मांजरेकरांनी सांगितल्याप्रमाणे घडले तेच पसंत हा लेख त्यांनी लिहिला होता साधना दिवाळी अंकामध्ये. तर तो माझ्या वाचनात आला आणि त्यांनी ती निर्वाणीची भाषा जी केली होती, आता त्यांनी सांगितलं की आपल्यानंतर मग आपला नातू आपल्या थकलेल्या आजोबाकडे फोटो डोळे भरून पाहिल आणि ती तेवढीच वंश सातत्याची खूण आणि श्रेय मला पुरेसं आहे असं त्यांनी लिहिलं होतं. आणि ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मग मी लगेच त्यांना फोन लावला की तुम्ही अशी निर्वाणीची भाषा का करता, असं म्हणू नका. तर ते म्हणाले, काय बोलले ते माझ्या आता लक्षात नाही, पण असा जीव त्यांनी लावला होता सगळ्यांवर खूपच. माझ्या घरची मंडळी सुद्धा, माझे यजमान, माझी मुली सगळे अगदी पिंगे म्हणजे त्यांच्यावर खूपच अगदी प्रेम केलं सर्वांनी. आणि त्यांच्या घरच्या मंडळींनीही आमच्यावर केलं. ती चित्रा, छाया अजूनही माझ्याकडे खूप अगदी प्रेमाने वागतात. आज ते हयात नाहीत, परंतु त्यांच्या लेख सुनेने त्यांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ मुंबईतच नव्हे तर हैदराबाद अशा ठिकाणीही जाऊन दणक्यात हे साजरे केले.
पिंगे हे कौतुकाने वरून बघत असतील. अनेक नामवंत लेखकांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले, परंतु पिंगेंच्या जन्मशताब्दी सोहळ्याला जी प्रेमाची उमाळ्याची किनार लाभली, उमाळा हा त्यांचाच शब्द आहे, किनार लाभली, जशी त्यांच्या अशी इतरांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला नव्हती हे मात्र नक्की. आम्हा नवोदित लेखकांना प्रकाश देणारा दीपस्तंभच कोलमडून पडला आणि खरोखर आमच्या पुढे तेव्हा अंधारच दिसू लागला आम्हा नवलेखकांसमोर. त्यांचा मृत्यू मला जबरदस्त धक्का देऊन गेला आणि खरोखर मी वर्षभर माझ्या हातात मी लेखणीच घेतली नाही ते गेल्यानंतर. एवढं त्यांनी आम्हाला प्रेम दिलं होतं. परंतु मी शेवटी असंच म्हणेन की पिंगेंसारखा दीपस्तंभ पुन्हा होणे नाही. असा लेखक कुणीच असणार नाही जो नवलेखकांसाठी आपला वेळ असा देईल, दुसऱ्यांना मार्गदर्शन करील असा. प्रत्येक लेखक, मोठे किती लेखक होऊन गेले, अगदी तोऱ्यात बोलतात, तोऱ्यात त्यांना मोठेपणा किती असतो आपण लेखक म्हणून, पण पिंगे तसे अजिबात नव्हते. अगदी कुठेही बसायचे, कुठेही बोलाय, तुम्ही कुठले, आधी प्रश्न त्यांचा असायचा. गोव्यातले म्हटल्यावर गोव्यातले का, बरं तुम्ही मीरा प्रभू वेर्लेकरला ओळखता का, त्यांनी नाही म्हटलं तर मग बरं ठीक आहे, मी तुम्हाला नंबर देतो त्यांचा, तुम्ही त्यांना फोन करा बरं, आणि त्यांचा नंबर मला पाठवायचे मग. आणि आमची ओळख अशीच झाली मांजरेकरची आणि माझी. तर असे ते पिंगे होते, एकदम साधे सरळ, अजिबात मोठेपणा नाही. आणि म्हणून सगळ्या मोठ्या मोठ्या लेखकांपेक्षा हे पिंगे सर्वाहुनी निराळे असंच मी म्हणते नेहमी. त्यांना पुन्हा एकदा वंदन करते. तुम्हा सर्वांचे मी आभार मानते आणि मांजरेकरांचे पण मी आभार मानते, कारण मला त्यांच्याबद्दल सांगण्याची संधी मिळाली, त्यांनी मला इथं निमंत्रित केल्याबद्दल. त्यामुळे त्यांचे मी आभार मानते, तुम्हा सर्वांचे आभार मानते. मी काही वक्ती नाही, पण मला जसं येईल तसं मी बोलत गेले, तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार. पुस्तक विवेचनाद्वारे लेखक म्हणून आपल्याला रवींद्र पिंगे भेटले, पण एक गुरु कसा असावा, गुरु म्हणून रवींद्र पिंगे आम्हाला मीरा प्रभू वेर्लेकर यांच्या शब्दातून भेटले असं म्हटलं तर चुकीचं ते ठरणार नाही. मी सुभाष शेडगावकर सरांना विनंती करते की त्यांनी कोरगाव येथील चित्रकार लक्ष्मण भिकाजी चारी यांनी काढलेलं रवींद्र पिंगे यांचं पेन्सिल रेखाचित्र प्रमुख अतिथी श्रीमती मीरा प्रभू वेर्लेकर यांना भेट द्यावं. चित्रकार लक्ष्मण भिकाजी चारी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. धन्यवाद सर. प्रसिद्ध साहित्यिक श्री रवींद्र पिंगे जन्मशताब्दी पुस्तक चर्चा सांगता सोहळ्याच्या अंतिम क्षणी आपण सगळं पोचलेलो आहोत. तर सर्वप्रथम मी आजच्या या सांगता सोहळ्याच्या प्रमुख अतिथी ज्यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं त्या आपल्या ज्येष्ठ साहित्यिक, गोमंतकर साहित्यिक सो मीरा प्रभू वेर्लेकर, ज्यांना जे अनुभव आले ते आपल्या मिश्किलपणे आणि सविस्तरपणे रवींद्र पिंगे कसे होते याबद्दल आपलं विवेचन केलं. त्याबद्दल मी साहित्य संगम मांजरेच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद मॅडम. गेले वर्षभर साहित्य संगमेने रवींद्र पिंगे यांचं जन्मशताब्दी वर्ष यांची पुस्तके वाचून व त्यावर विवेचन करून साजरे केले. आणि आजच्या 2 पुस्तकावर, रवींद्रायण आणि दुसरं पुस्तक देवाघरचा पाऊस, या दोन्ही पुस्तकावर विवेचन वाचून आणि विवेचन करून यामध्ये सर्वप्रथम आपलं रवींद्रायण हे पुस्तक सौ भक्ती यशवंत आळवे, सहाय्यक प्राध्यापिका, मराठी विभाग, संत सेरोबा आंबिये शासकीय महाविद्यालय पेडणे यांनी अभ्यासपूर्ण आणि आपल्या उगवत्या शैलीत आम्हाला त्याचं पुस्तकाचं माहिती करून दिली. त्याबद्दल मी आमच्या साहित्य संगम मांजरच्या वतीनं त्यांचा खूप आभार मानतो. धन्यवाद मॅडम. आपलं निवेदन जवळजवळ मी बघत होतो, अर्धा तास तुम्ही बोललात, एकदम स्पीडमध्ये बोललात. ते थांबू नये असं मला वाटत होतं, पण
वेळेअभावी तुम्ही ते थांबवलं, पण उत्कृष्टपणे त्या पुस्तकाबद्दल माहिती करून दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच आपली दुसरी व्यक्ती ज्याने देवागडचं पाऊस हे पुस्तक वाचलं, साहित्यिक, कवयित्री आणि निवेदिका सोनाली धीरज परब यांनी आपल्या खास शैलीमध्ये हे पुस्तकावर वाचन केलं. त्या पुस्तकामध्ये असलेलं जे साहित्य आहे, त्यांची कशी भाषा आहे, याबद्दल संपूर्णपणे विवेचन केलं. आणि त्यांनी सुद्धा जवळजवळ अर्धा तास यावेळी विवेचन केलं. 20 मिनिटं दिलेली होती, अर्धा तास केलं. त्यांची सुद्धा इथे संपूर्ण आहे असं मला वाटत होतं. आणि यातील मुख्य म्हणजे यामध्ये बसलेले, प्रेक्षकामध्ये बसलेले कोणीही घरी गेला नाही. नाहीतर असल्या कार्यक्रमामध्ये सुरुवात असते, नंतर निघून जातात, असं झालं नाही. म्हणून या कार्यक्रमाची महती आणि या कार्यक्रमाची ही जी होती ती अष्टपैलू असे हे केलं, त्याबद्दल साहित्य संघाच्या वतीनं दोन्ही वक्त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. तसंच रमाकांत खल विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि हे जे संयोजक ज्यांनी हा क्लासरूम आणि ही सगळी व्यवस्था केली, ते विकास परिषद मांद्रे या संस्थेचे सगळे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक शरद गावडे, त्यांचे सहकारी प्रेमानंद गावडे, अमोल मावळणकर व परेश नाईक यांनी सभागृहातील सर्व व्यवस्था केल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. ध्वनिचित्रफितीचे संक्षिप्त संकलन केल्याबद्दल श्री परेश नाईक यांचे विशेष आभार. विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी ज्यांनी या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि सर्वात शेवटी आम्ही रोज म्हणतो, छोटा पॅकेट मोठा धमाका, म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आपली मानसी, हिनं अत्यंत मार्मिकपणे आणि सूत्रबद्धपणे हे कार्यक्रमची सूत्र त्यांनी सांभाळली, त्याबद्दल तुझं खूप खूप आभार. आणि सगळ्यात शेवटी आपल्या साहित्य संगमचे सर्व सभासद, त्यांची नावं घेत नाहीत, आमचे कार्यवाह आणि अध्यक्ष, आपल्या सरन्यायांना म्हटलं आमचे सरसेनापती बसलेले आहेत, त्यांच्यात सोपी डोक्यावर हे कार्यक्रम येतात आणि असे कार्यक्रम घडवून आणतात, त्याबद्दल साहित्य संगमचे अध्यक्ष आणि कार्य यांचे मी खूप आभार मानतो. उपस्थित सर्वांमध्ये जे विविध भागातून आलेले आहेत, आमच्या शाळेत विस्कॉन हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र भुंद्रे सर आलेले आहेत. आपले पाठक, मागच्या वेळी त्यांनी पुस्तकाला परीक्षण केलेलं होतं, निरीक्षण केलं, ते आपले पाठक आलेले आहेत. विविध गावामधून, पेडणे असेल, कायसू असेल, बांधा असेल, सावंतवाडी असेल, सगळ्या गावातून जे आपले साहित्यप्रेमी आलेले आहेत, सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि माझ्याकडे जी जबाबदारी होती ती मी संभवतो. धन्यवाद. मगाशी जे चित्र जे होतं ते स्वतःच्या हातांनी लक्ष्मण भिकाजी चारी यांनी काढलेलं आहे. त्यांचे आभार सर मानायला विसरलेत, पण तरी सुद्धा मी त्यांचे पुन्हा आमच्या साहित्य संगमच्या प्रत्येक सदस्याकडून आभार मानते.